सर्वांना माझा नमस्कार. प्राध्यापक एन डी पाटील प्रतिष्ठान आणि राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित सरांच्या चतुर्थ स्मृतिदिनी आज जे प्रमुख पाहुणे आहेत ते चित्रलेखाचे संपादक, सामाजिक राजकीय प्रश्नावर निर्भीड मतं आणि निर्भीड भाष्य करणारे आपले पाहुणे माननीय ज्ञानेश महाराव. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आत्ताच प्रास्ताविक ओळख करून दिली ते डॉक्टर टी.एस. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर. भोसले, एम.के. बाड, व्यासपीठावरचे प्रसाद कुलकर्णी, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी. या ठिकाणी आत्ता प्रशांत दादा आहेत, संगीता ताई आहेत, गाठ बापू आहेत. या ठिकाणी मित्र, माझे बरेच मित्र या सभागृहात आहेत. या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे की इथं आल्यानंतर सगळ्या जुन्या मित्रांना भेटायला मिळतं. उपस्थित सर्व भगिनी बंधू आणि मित्र हो, खरं तर मी स्वतः विनंती केली टी.एस. पाटलांना. म्हटलं की महाराव सरांना जे काय बोलायचं आहे त्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं बोलण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मी अध्यक्षीय मनोमत कमीत कमी शब्दामध्ये आपल्यापुढं मांडणार आहे. खरं तर आज आपण अगदी विचारसंपन्न, ध्येयवेड्या आणि संघर्षाच्या आयुष्यातील स्मृतीसमोर जे उभी राहते अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय एन डी पाटील, आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी फक्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे. त्यांची राजकीय परंपरा, सामाजिक योगदान ज्याच्यावर आता सगळे बोलणार आहेत, बौद्धिक हस्तक्षेप समजून घेण्यासाठी पहिल्यांदा मला वाटते की महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय इतिहासाकडे बघावं लागेल. हा एक माझा कल्पना आहे की बघत असताना काय बघायचं तर हा इतिहास बघणं गरजेचं आहे. आणि या इतिहासात बरं का आपलं कोल्हापूरचं स्थान महत्त्वाचं आहे. कोल्हापूर फक्त सांस्कृतिक राजधानी नाही तर ती सामाजिक प्रयोगाची ऐतिहासिक राजधानी आहे, ही एक माझी कल्पना आहे. आणि ह्यासाठी शाहू महाराजांनी काय केलं, आणि इथं शाहू महाराजांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही अशी एक माझी धारणा आहे. जातीनिरपेक्ष शिक्षण म्हणजे कुठली जात न बघता शिक्षण शाहू महाराजांनी सुरुवात केली. दलित बहुजनांना नोकऱ्यामध्ये आरक्षण आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रयत्न, हे सर्व त्यांनी कधी केलं? ब्रिटिश भारताच्या काळामध्ये. हा माझा इतिहास आहे आणि तो सांगितला पाहिजे. आणि या प्रकारानं यामुळं काय झालं अशी एक माझी धारणा आहे. यातून महाराष्ट्राला फुले, साहू आणि आंबेडकर याचे विस्तृत वैचारिक असा त्रिकोण मिळालेला आहे. आणि हा त्रिकोण कशासाठी आहे तर शिक्षण, आत्मसन्मान, हक्क आणि संघटना. या सामाजिक परिवर्तनाचा परिणाम काय झाला असं जर मला विचारलं तर राजकीय जागरूकता आली, संघटनात्मक एकजूट तयार झाली आणि वंचित वर्गाने राजकारणामध्ये प्रवेश केला. या परंपरेतील सर्वात मोठं पाऊल जर कुठलं असेल, आणि ज्यावेळेला मी या महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये येतो तर कर्मवीर अण्णा यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष म्हणून एन डी पाटील साहेबांनी अनेक वर्षे काम केलं. पण अण्णांचा जो विचार होता, जे सांगितले जातात कायमपणे, त्याच्यामध्ये शाळा कॉलेजची व्यवस्था ही मर्यादित नाही, ती शिक्षणाचं लोकशाहीकरण म्हणजे डेमोक्रटायझेशनचा हा जो प्रयत्न आहे अण्णांचा, तो माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. शिक्षण हा उपकार नव्हे, हक्क बनवणे हे अण्णांचं ध्येय होतं. आणि त्या गोष्टीमध्ये एन डी सरांनी नीती, नियोजन आणि संघर्ष ह्या तिन्ही मार्गाने बळ दिलं. म्हणजे मी साधं उदाहरण देईन. शिवाजी विद्यापीठामध्ये आमच्याकडं आम्ही महाविद्यालयानं PG देत नव्हतो, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स.
आणि त्यावेळेला सर माझ्याशी एवढे भांडले की ते म्हटले की एक मुलगी शिक्षणातून PGच्या जर बाहेर जाणार असेल तर तुम्ही कुलगुरू असून उपयोग काय. म्हणजे त्यांचा जो संघर्ष असायचा तो असा. आणि मी सांगतो सरांच्या प्रेशरमुळंच मी त्यावेळेला सगळ्या महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस दिले. हे मान्य करायला काही हरकत नाही आहे. तर शिक्षणाचा हक्क हा राजकीय संघर्ष आहे. आज बरं का प्रत्येक राज्यकर्ता म्हणत असतो की मी देशात आता आपले पंतप्रधान विकसित भारताचं स्वप्न बघतायत, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या विकसित भारताचं स्वप्न बघत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्वांना शिक्षणात सामावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर शाहू महाराज, कर्मवीर अण्णा, ND सर आणि त्यांचं हे काम महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. पण मी हा विषय आज का घेतोय, आता संसदेनं कायदाही केलेला आहे 6 ते 14चा. पण आजचं जे नवीन सरकारी धोरण आहे त्या धोरणामध्ये एक गोष्ट आता जगभरात मान्य झालेली आहे. कुठली तर माणसाचा जो मेंदू आहे तो 3 वर्षापासून 14 वर्षापर्यंत वाढतो. नंतर माणसामध्ये फारसा फरक पडत नाही त्याच्या मेंदूच्या आकारामध्ये. आणि तसं असेल तर आता त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3ऱ्या वर्षापासून शिक्षणाला महत्त्व देण्यात आले. पण आज म्हणजे आपल्यापुढं म्हणजे ND सरांचा विचार समोर न्यायचा असेल तर आपल्यापुढं सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आहे की 6 वर्षाचं धोरण बदलून ते 3 वर्षापासूनचं धोरण करणं गरजेचं आहे. आणि हीच खरी श्रद्धांजली. म्हणजे आपण इथं उपस्थित असणाऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण सरांचे कुठले विचार पुढे घेऊन जाणार आहोत. आणि ती गोष्ट महत्त्वाची आहे. आज सगळेजण त्या 8% क्रेडिट घेत असतील, एवढ्या पद्धतीने आम्ही GDP वाढवतोय. पण ते क्रेडिट कर्मवीर अण्णांचं आहे, ND सरांचं आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यांचं क्रेडिट आहे, ही माझी स्वतःची धारणा आहे. आता महाराष्ट्रातला राजकीय पट आणि ND सरांची भूमिका, खरं तर सहकाराची चळवळ 1960 नंतर महाराष्ट्रात सहकाराची चळवळ चालू झाली. शेतकरी आंदोलन त्याच काळामध्ये सुरू झालं शरद जोशींचं. आणि संविधान आणि सामाजिक न्याय या चळवळी त्या काळात 1960च्या दरम्यान सुरू झाल्या. परंतु या तिन्ही क्षेत्रामध्ये ND सरांनी कामगारांचे प्रश्न, किमान आधारभूत किंमत, ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, त्याचप्रमाणे साखर कारखान्यांचं लोकशाहीकरण. मला आठवते आमच्या इथं तासगावच्या कारखान्याबद्दल ते सर होते तोपर्यंत खाजगीकरण त्यांनी होऊ दिलेलं नाही. सहकारातील भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका आणि दलित बहुजनांचा राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी जर कुणी केली असेल तर ती ND सरांनी. त्यांचा वंचितांच्या बाबतीतला जो त्यांचा जे हे होतं, प्रसाद कुलकर्णी फार छानपणे ते सांगतात. आणि मी इचलगंजीला गेलो असताना गेल्याच बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, कालही त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याबद्दल. विद्यापीठात ते भाषण करायला लागले तर 2 तास कसे झाले ते कुणाला समजत नसे, अशा पद्धतीनं ते विठ्ठल रामजी शिंदेंच्यावर. आता विठ्ठल रामजी शिंदेच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एवढं दलितांसाठी काम करून सुद्धा दलितांनी त्यांना कधी आपलं मानलं नाही. आणि ते मराठा समाजातले असून सुद्धा मराठ्यांनी कधी आपलं मानलं नाही. पण अशा उपेक्षित व्यक्तीचं चरित्र सगळ्यांच्या पुढं आणण्याचं काम कुणी केलं असेल तर ते ND सरांनी. आणि त्यांनी केलेलं काम म्हणजे बघा की सरांना वेळ मिळत नव्हता. आणि वेळ मिळत नसल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 1 दिवस इचलकरंजीला येतो. आणि त्याप्रमाणे सर 1 दिवस इचलकरंजीला गेली. आणि रात्री जेवणानंतर जे ते लिखाणाला बसले ते पुस्तक पूर्ण केल्याशिवाय उठले नाही. मला वाटतं की हा एक इतिहास आहे की एका पुस्तकाचं लेखन एका बैठकीत रात्रभर लिहून सकाळपर्यंत ते पुस्तक पूर्ण करेपर्यंत ते जागेवरून उठले नाहीत. हा मोठा इतिहास आहे आणि तो माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे.
आता या गोष्टी केल्यानंतर मला आता त्यांची विचारधारा मी अगदी थोडक्यात सांगणार आहे 1-2 मिनिटामध्ये. फुलेंच्याकडून मला असं वाटतं की त्यांनी वैज्ञानिक तर्कबुद्धी आणि सामाजिक प्रश्नांचे विश्लेषण त्यांनी फुल्यांच्याकडून घेतलेलं आहे. शाहूंच्याकडून त्यांनी काय घेतलं असं मला जर विचाराल, शिक्षण, आरक्षण आणि बहुजन जागृती, एन.डी. सरांचं हे वैशिष्ट्य होतं. आंबेडकरांच्याकडून त्यांनी संविधानवाद आणि मानवाधिकार ह्या 2 गोष्टीवरती ते बोललेत. आणि कर्मवीरकरांच्याकडून शिक्षणाचं लोकशाहीकरण, त्यांनी डेमोक्रेटायझेशन, प्रत्येकाला शिक्षण आणि कार्यकर्तापणा हे अण्णांच्याकडून घेतलेलं आहे. आणि लेफ्ट चळवळ त्यांचा तो आवडीचा विषय होता. आणि लेफ्ट चळवळीमधून त्यांनी वर्ग संघर्ष आणि आर्थिक विषमतेचा लढा हे घेतलेला आहे. त्यामुळं आजच्या पिढीला सरांनी म्हणजे तुमच्या मला ह्याचं वैशिष्ट्य मानायचं की या पत्रिकेवर लिहिलेलं आहे की आम्ही काय करायचं ठरवलं आहे, प्रबोधन, संघटन आणि संघर्ष ही त्रिसूत्री या एन.डी. सरांची जी समिती आहे त्यांनी ठरवलं आहे. आणि त्या गोष्टीबद्दल मला अभिमान आहे. या दृष्टीनं आजच्या संदर्भात जो महाराजांचा विषय आहे, मी 1-2 मिनटं त्या विषयावर बोलीन की आजच्या संदर्भात शिक्षणाचं व्यापारीकरण व्हायला लागलेलं आहे. संसाधनाचं बरं का, तुम्ही आज अदानींचं बोलतो पण संसाधन, आता परवा एअर इंडियाचं बघितलं असेल आपण की इंडिगोनं ज्यावेळेला स्ट्राईक केला त्या इंडिगोकडं 65% विमान आहेत. आणि 65% विमान असल्यामुळं इंडिगोत काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर सगळी विमानसेवा कशा पद्धतीनं कोसळली. तर त्यांचा विरोध म्हणजे कुठल्याही व्यापाऱ्याला जो विरोध आहे तो कुणीतरी अशा पद्धतीनं जर सगळी गोष्ट आपल्या हातात घेत असेल तर त्याला विरोध करणं म्हणजे एन.डी. सरांचा विचार पुढं नेणं आहे. मला अगदी आठवते की ते जमिनी ज्या वेळेला सरकार घ्यायचं त्यावेळेला पहिल्यांदा समोर एन.डी. सर असायचे. सामाजिक ध्रुवीकरणालाही त्यांचा विरोध होता. आरक्षण विरोधी भूमिकेच्या बाबतीत त्यांनी सातत्यानं ते बोलायचे. लहान मुलाचं उदाहरण देऊन ते बोलत होते. संविधानाचा प्रभाव आणि वंचिताच्या आवाजातला मर्यादा यांचं यासाठी जे सूत्र होतं ते लोकांना सत्य माहिती देणं सरांचं, संघटन वंचितांना एकत्र आणणं आणि संघर्ष अधिकारासाठी संविधानाच्या मार्गानं लढा देणं हा भूतकाळाची भाषा नाही, ही वर्तमान काळाची राजकीय भाषा आहे. फक्त मी टी.एस. पाटलांना एक विनंती करणार आहे या समितीला, खरं तर बरं का, दरवेळेला एन.डी. सरांच्या कार्यक्रमाला येणारी लोक ठराविक आहेत. हां, तुम्ही दरवेळेला आपण इथं येत आहेत तर ती कायमचे तेच लोक येत आहेत. परंतु या ठिकाणी बरं का माझ्या दृष्टीने आता विचार कुठला आहे, तुम्ही जर मला विचारलं मी कुठल्या जनरेशनचा प्रतिनिधी आहे, माझं वय अंदाजे 70 आहे, तर मला काय म्हटलं जातं माहीत आहे का, बेबी ब्लूमर्स हा शब्द आता त्या काळामध्ये माझ्या वेळेला जे जन्मले त्याला बेबी ब्लूमर्स असं म्हटलं जातं. एन.डी. सरांचा काळ होता ते कसं होता, एन.डी. सरांच्या काळामध्ये जे होते त्यांना सायलेंट जनरेशन म्हटलं जातं. आता सायलेंट जनरेशनचं वैशिष्ट्य काय की त्यांच्याकडे एक प्रकारची शिस्त होती. त्यांनी दुसरं महायुद्ध पाहिलेलं होतं, स्वातंत्र्याची पार्श्वभूमी त्यांच्याकडे होती आणि त्यांच्याकडे बरं का लॉयल्टी बघा, आज सकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष, रात्री एक पक्ष, त्यांच्याकडं कायमपणे एका पक्षात राहायचं हाही मोठा विक्रम त्यावेळेला करू शकत होते. याचं कारण त्यांचं ते जनरेशन होतं. आत्ताच्या जनरेशनमध्ये किती लोक मिळतील याबद्दल कुणालाही खात्री नाही आहे. आता या पार्श्वभूमीवर माझी स्वतःची इच्छा आहे, तुमच्या यांच्या महाविद्यालयातलं विद्यार्थी आहेत, आता कधी कधी राहुल गांधी बोलत असतात की या देशामध्ये बदल व्हायचा असेल तर जनरेशन झीचा अर्थ काय आहे,
1997 ते 2012 पर्यंत ज्या लोकांनी हे केलेलं आहे, जन्म घेतलेला आहे, त्या लोकांना जनरेशन झी म्हणलं जातं। या लोकांनी संघर्षात भाग घेतल्याशिवाय हे शक्य नाही। आता यांची वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे आताचं जे जनरेशन आहे, तुम्ही आता वर्गात विद्यार्थी काय येत नाहीत म्हटल्यानंतर प्राचार्य सांगतील की हल्ली आमच्याकडे उपस्थिती 30% असते, पण काय येत नाहीत, म्हणजे शिक्षक शिकवत नाही का, काय येत नाहीत? माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं कारण विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे, आज विद्यार्थ्यांची मानसिकता नाही आहे की अर्धा तासाचं भाषण ऐकायची। ही सगळी मंडळी अर्धा तासाचं, 1 तासाचं, ND सरांची 2 तासाची भाषण ऐकणार आहेत। परंतु या लोकांच्यासाठी आता बरं का त्यांना काय आहे की ते डिजिटल नेटिव्ज आहेत, त्यामुळं त्यांना बरं का स्मॉल प्रेझेंटेशन, 8 मिनिटाच्या पुढं व्हिडिओ नको, अशा पद्धतीनं त्यांच्या कल्पना आहेत। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे बरं का त्यांच्या व्हॅल्यूज वेगळे आहेत, म्हणजे त्यांच्या ND सरांच्या व्हॅल्यू, माझ्या व्हॅल्यू आणि त्यांच्या व्हॅल्यूमध्ये फार मोठा फरक पडलेला आहे। त्यांचं अटेन्शन 10 मिनिटाच्या पुढं राहू शकत नाही। त्यांना शिकवताना आपण कसं शिकवलं पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी माझ्या मते ते जन झेड आलं नाही तर ह्या भाषणाचा, महारावांच्या भाषणाचा उपयोग काय? आम्हाला लोक तर ह्याच्यासाठी तर या पुरोगामी गोष्टीसाठी, सत्य शोधण्यासाठी सगळे लोक तयार आहेत इथले, हे जे आहेत आलेले आहेत ते सगळे तयार, पण हे जाणं कुणाच्या पुढं गरजेचं आहे? जन झीच्या पुढे जाणार, पण त्याच्याही पुढे जन झे पण उपयोग नाही, त्याच्याही पुढे एक नवीन जनरेशन आहे, त्या जनरेशनला अल्फा जनरेशन म्हणतात। आणि हे अल्फा जनरेशन कधीच आहे, जे आता मराठी शाळेत आहे, 2013ला जे जन्मलं आणि 2025 हा जो काळ आहे, या काळामध्ये जन्मलेली लोक आहेत, तर ती लोक फार विचित्र असणार आहे। ही मुलं अजून आपल्याला लक्षात येत नाही। आता बरं का आपण हे प्राचार्य ज्या वेळेला कॉरिडॉरमधनं फिरतात त्यावेळेला मुलं उभा राहतात, पण हे जन अल्फा जे सांगतोय ते उभा राहणार नाही, ते इव्हन तुम्हाला गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून पण म्हणणार नाही, ते आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये गुंग झालेले असतील। आता या गुंग झालेल्या लोकांना तुम्हाला शिकवायचं म्हणजे काय? म्हणजे तुम्ही त्यावेळेला, म्हणजे आत्ताच्या परिस्थिती जन झी आणि जन अल्फा ह्याच्यामध्ये काय फरक होणार आहे लक्षात घ्या। मग तुम्ही म्हणाल ही मंडळीला आदरभाव नाही आहे, ही मंडळी आता जी नवीन येणारा अल्फा जनरेशन त्यांचा, म्हणजे त्या कुणालाही आई वडिलांना इतकं महत्त्व देत नाहीत, म्हणजे काय होणार आहे त्यांचं, असं आपल्यापुढे पण तशी परिस्थिती नाही। ती जनरेशन झी मधली मंडळी सुद्धा बरं का त्यांच्या आदराच्या कल्पना वेगळ्या आहेत, आणि त्या आदराच्या कल्पना आपल्याला समजल्या नाहीत तर आपल्याला या नव्या पिढीला शिकवणं किंवा संघर्षासाठी तयार करणं हे आपल्याला शक्य नाही। हे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे। या अल्फा जनरेशनला जर तुम्हाला हे करायचं असेल तर काय करावं लागेल, आणि मला या समितीला मला विनंती करायची आहे की तुम्हाला काय करावं लागेल। तुम्हाला ही पिढी असणार आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन ज्याच्यामध्ये आहे ते नेटिव्स असणार आहे, की त्यांना बरं का आज आम्हाला मोबाईल वापरायला येत नाही चांगला, पण ते सगळे फक्त मोबाईल सेवी असणार आहेत, ते तुमच्याकडे बघणार सुद्धा नाहीत, फक्त ती बटणं दाबत असणार आहे। दुसरी गोष्ट बरं का, त्यांना शॉर्ट आजच्या ज्या रील्स आहेत ती बघणारी ती मंडळी असते, त्यातलं रील बघतील, 10 मिनिटाचे व्हिडिओ असतील तर ते बघतील। प्रेफर ब्लेंडेड लर्निंग, त्यांना कायमपणे वर्गात बसायलाही आवडणार नाही। त्यामुळे आपल्याला शिकवताना बरं का प्राचार्यांना विचार करायला लागेल की त्यांच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केलेली लेक्चर ठेवायला लागतील, आणि ती पण 10 मिनिटाची लागतील। त्याच्यापेक्षाही हायली कनेक्टेड, म्हणजे कशा बाबतीत तुम्ही हायली कनेक्टेड म्हणजे बरं का आमच्या शिक्षिकाबरोबर ती कनेक्टेड नाही, पण जर तुम्ही त्यांना पर्यावरण, माधव गाडगेंचं नाव काढलं, पर्यावरणाचा प्रश्न आहे, त्यांचा फायदा ज्याच्यामध्ये दिसतोय त्या फायद्याच्या बाबतीत ती कनेक्टेड आहे।
म्हणजे तुम्हाला बघावं लागेल की त्या वर्गात आल्यानंतर मुलाला त्याच्या फायद्याचा आपण काय बोलतोय का. म्हणजे या गोष्टी केल्या तर ती मुलं आपल्या, नाहीतर बरं का इथून पुढं कुठलाही संघर्ष शक्य नाही जोपर्यंत आपण या गोष्टी करत नाही. तर माझ्या दृष्टीनं की आता आपल्याला ज्यावेळेला आपण हा विचार करतोय त्यावेळेला आपल्याला या नवीन टेक्नॉलॉजी, मला आनंद आहे आज सकाळपासून बरं का मी एन डी सरांच्याबद्दल चोरमारे सरांनी काही लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. पण या गोष्टी कशा पद्धतीने लिहिल्यात आणि त्या नव्या जनरेशनला कशा अपील होतील, आम्ही जनरेशन ते चोरमारेने एवढं डिटेलमध्ये लिहिलं आहे ते वाचू, पण नवीन जनरेशन तेवढं वाचेल का नाही याची खात्री मला नाही. त्यामुळं आपल्याला आता नवीन जनरेशनला काय पाहिजे, म्हणजे या कार्यक्रमाचं जर भविष्यात आपल्याला काय करायचं असेल तर वर्षभर का आता सुरू केलेलं आहे लोकांनी गांधी विचार म्हणून दररोज काहीतरी पोस्ट येतात आणि त्याच्यामध्ये नेमकं अगदी थोडक्यामध्ये दिलेलं असतं. अशा काही गोष्टी करायला लागतील जेणेकरून आपल्याला या अल्फा जनरेशनची जी जनरेशनची आपल्याला जोडता येईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं वाटलं होतं की मी अल्फा जनरेशन आणि जी जनरेशनवर बोलावं, पण एन डी सरांचा कार्यक्रम आहे त्यामुळं मला काही गोष्टी. आता इथं महाराव सर आहेत, मी शेवटच्या भागाकडे माझ्या जातोय. त्यांच्या ज्ञानेचं वैशिष्ट्य जर कुठलं असेल, मी बागल स्मृतीमध्ये त्यांचा बागल पुरस्कार त्यांना दिला होता, त्यांच्यामध्ये स्पष्टता फार आहे, ते कोण समोर आहे हे बघत नाही. दुसरी निर्भीडता, अगदी निर्भीडपणे उद्या येऊन बाहेर समोर कोण काय करणार आहे याचा ते विचार करत नाहीत, फार चांगलं विश्लेषण करतात. त्यांना बौद्धिक जबाबदारी त्यांना महत्त्वाची वाटते आणि त्यामुळं चित्रलेखामध्ये त्यांनी इतक्या उमेदीने ते चालवू शकले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीचा मेळ साधला आहे. त्यामुळं ते आज प्रबोधन परंपरेचे आजचे ते प्रतिनिधी आहेत याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या व्याख्यानासाठी आतुर आहात. आता मी शेवटचा मुद्दा समारोप करत असताना एन डी सरांची स्मृती, खरी स्मृती म्हणजे संविधानातील मूल्ये जपणे, वंचितांचे हक्क संरक्षण करणे, शिक्षणाच्या हक्कासाठी उभे राहणं आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वासाठी संघर्ष करणं. आजचा स्मृतिदिन हा भूतकाळाचा सन्मान, वर्तमान काळाचा विचार आणि भविष्याचा दिशा देणारा दिवस आहे. या समजुतीनं मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारपीठावरील मान्यवर कुलगुरू माणिकराव साळुंके सर, त्याचप्रमाणे आयोजक प्राध्यापक एन डी पाटील प्रतिष्ठान आणि राजश्री छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर यांच्या सहयोगाने आपण आज डॉक्टर एन डी पाटील चतुर्थ स्मृती दिन त्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचं जागरण करत आहोत. विचारपीठावरील सर्व मान्यवर, आमचे मार्गदर्शक टी एस पाटील सर, माझे मित्र प्रसाद कुलकर्णी, त्याचप्रमाणे एनडींचे सुपुत्र प्रशांतदादा पाटील, सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणखीन भगिनींनो, सुरुवातीलाच मी सांगतो की इथे उल्लेख जरी केलेला असेल की विचारवंत म्हणून, तर मी काही विचारवंत नाही आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखा साप्ताहिकाचा आज संपादक नाही आहे, त्यामुळे 3 वर्षापूर्वी होतो, आता ते इतिहास झाला. आता वास्तवामध्ये जेवढं आहे तेवढंच खरं सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे प्रबोधनकार तर अजिबात नाही आहे, कारण प्रबोधनकार व्हायचं म्हणजे एका हिंदू हृदय सम्राटाला जन्म घालावा लागेल हो. आणि आज 66व्या वर्षी ही जबाबदारी कशाला देतात. तर जे करतो ते आपण समाजामध्ये जे आतापर्यंत प्रगतिशील ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवणारे आम्ही वाहक आहोत. एन डी पाटील सरांनी तेच काम अत्यंत ताकदीने केलं आणि त्याचं आज तत्त्वज्ञान झालं त्यांच्या विचारांचं. आपण जेव्हा एन डी पाटील
यांचा स्मरण करतो किंवा त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देतो, तेव्हा त्यांच्याच कार्याला देत नाही. तर एक मोठी परंपरा आहे त्याच्या मागे. जसं मला वाटतं की आम्ही जेव्हा एन.डी. पाटलांना ज्या ज्या वेळी भेटायचो त्यावेळी मला असं वाटायचं की आपण भाऊराव पाटलांना भेटलो. भाऊराव पाटलांना भेटल्यानंतर असं वाटायचं की नाही, आपल्याला मी पाहिलेले फुले जे लिहिलेले पंढरीनाथ पाटील आहेत ते सुद्धा एन.डी. पाटलांच्या रूपाने मिळाले आणि पंढरीनाथ पाटील यांनी आपल्याला महात्मा फुले दाखवलेले आहेत. आपण महात्मा फुलेंनाही भेटल्यासारखं वाटायचं आणि त्याच्यातून आपल्याला खरे शिवराय समजायचे. इतकी मोठी मालिका आहे की नुसती एक माणूस जातो ती फक्त त्याच्यापुरतं कार्य नसतं, ते इतिहास कवेत घेऊन ती माणसं जगत असतात. आणखीन आजही आपण ह्या इतक्या मोठ्या संख्येने एका बाजूला छत्रपती शाहूराजे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला भाऊराव पाटील आहेत, त्यांच्या कवेमध्ये हे विचारपीठ आहे. आणि त्याच्यामधून आपण जे आता साळुंके सरांचे विचार ऐकले की आजची स्थिती सांगितली, त्याच्यातली गती कुठपर्यंत जाणार हेही सांगितलेली आहे. हेच आम्हाला एन.डी. पाटलांकडनं मिळायचं. आणि म्हणून अशा माणसांची आपल्याला गरज खूप वाटते की खरंच आपल्याला जर छत्रपती शिवराय करायचे असतील तर पहिल्यांदा तुम्ही अण्णाभाऊ साठे समजून घ्या. जग बदल जे आज आहे ते जर बदलायचं असेल तर गोड बोलून चालणार नाही, तर घावच घातला पाहिजे. तर तुम्हाला समजेल धर्मांधांनी आम्हाला का छळले आणि धनवंतांनी का आम्हाला पिळले. तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी उत्तम बाबासाहेब आंबेडकर सांगितले, 4-6 ओळीच आहेत त्या. जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडूनी निग बाहेरी घे बिनीवरती धाव, सांगून गेले आम्हा भीमराव. दुसरं कडवं आहे, धर्मांधांनी आम्हास छळले, धनवंतांनी तसेच पिळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव, सांगून गेले आम्हा भीमराव. चार ओळीमध्ये सगळं आपल्याला आजचं वास्तव कळतं. एक सुटीच्या या रथावरती आरूढ होऊन होबा फुडती, नवीन भारता निर्गुण जगती, सांग भीमाचे नाव, सांगून गेले आम्हा भीमराव. मग आज आपल्याला तशी परिस्थिती आलेली आहे. भाऊराव अण्णाभाऊ साठे समजले तर आम्हाला हे समजतील, बाबासाहेब आंबेडकर समजतील, आणि बाबासाहेब आंबेडकर समजले तर छत्रपती शाहूराजे, आणखीन बडोदा नरेश, गायकवाड, सयाजीराव गायकवाड समजतील. त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी काय काम केलं आणि ते दोन समजले तर आम्हाला महात्मा फुले समजतील, आणि महात्मा फुले समजले तर खरा शिवाजी महाराज आपल्याला समजतील. तर ही माणसं नुसती अशीच जगत नाही, ती इतिहासाचे काही दाखले घेऊन संदर्भ घेऊन जगत असतात आणि तुमच्यापर्यंत इतिहास पोचवत असतात. आज सरांनी सांगितलं आज परिस्थिती काय आहे. झेनजीपर्यंत आणखी अल्फाजीपर्यंत आलेलो आहोत. समाज असा बदललेलाच असतो, बदलत असतो, पण तरीसुद्धा 800 वर्षापूर्वीचं ज्ञानेश्वरांचं पसायदान अजून आहे ना. 400 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला अजून आहेत ना. आपल्याकडे तुकोबा आहेत ना अजून. ते संपणार कसे? त्यांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं. ते आजच्या बाबा राम रहीम किंवा अनिरुद्ध बापू आणखीन अजून सटरफटर हे बुवा महाराज झालेले आहेत, त्यांना डोळ्यासमोर ठेवून नाही लिहिलं. त्यांनी तेव्हा लिहिलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावून या राख. आता कुंभमेळा येतोय. अंगी लावून या राख, डोळे झाकून करीती पाप, दावी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा. कुंभमेळ्याला सगळ्यात जास्त निरोप खपले जातात, मिळतात तिथे. भोगी विषयाचा सोहळा. आणि तुकाराम महाराज तेव्हा सांगतात, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. पण आम्ही 400 वर्षात ऐकलं नाही, त्यामुळे अजूनही सांगावं लागतं. म्हणून तोडकर महाराज सारखे तुमच्या कोल्हापुरात निर्माण होतात ना, आणि तुमच्या विद्यापीठाच्या आवारामध्ये विश्वशांतीचे महायज्ञ होतात ना. अरे विश्व केवढं आणि तुमचं विद्यापीठाचं आवार केवढं. केशवसूत म्हणाले की विश्वाचा आकार केवढा, तर ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढा. बुद्धी म्हणजे मेंदू एवढा. ह्यांचं विश्वच तर तिथे जर पाण्याच्या मध्ये डुबक्या मारणारं आहे,
तर हे कसं मोठं असू शकेल आपल्याला तेव्हा सांगितलं. आणखीन हे एन डी पाटलांच्या सहवासामधून आपल्याला पदोपदी मिळालेलं आहे पाहायला. एन डी पाटील खूप चांगलं सांगायचे. मी 85ला जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो 1985ला आणि 2022पर्यंत मी केलं, 60 नंतर अजून 3 वर्ष केलं. पत्रकारांना दबाव बिबाव असतो हे मी मानण्यापैकी नाही आहे. मुळात आपणच घाबरट असेल तर आपल्याला जग पडल्या घाबरवायचं असेल. या चौकटीतून खूप जग बघता येतं आपल्याला. फक्त आपल्या बुद्धीची क्षमता तितकी पाहिजे. किती साखळदंडामध्ये बांधलेलं असेल पण एका झरोक्यामधनं तो 1/10 बाय आपलं 10 इंचाचा 10 बाय 10 इंचाचा झरोक्यातनं सुद्धा जर आपण बघितलं एवढं मोठं आकाश दिसतं की हजारो किलोमीटरचा एक चौकटीचा हे दिसतो. त्याच्यातनं पक्षी जातात, पक्षी येतात, विमानं जातात. अख्खं विमान त्या 10 बाय 10च्या इंचामधनं दिसू शकतं. तुमची बुद्धीची झेप तितकी असली पाहिजे. बंधनं नसतात. जगाचे बंध कोणाला? जगी जो बांधला त्याला. खोट्या जगापासून तुमच्या आधी साखळदंड तोडून टाका आणि खऱ्या जगामध्ये शिकायला लागा. आज एन डी पाटलांकडनं घ्यायचं असेल तर काय घेतलं पाहिजे आपण? तर एन डी पाटील हे रस्त्यावरती लढाया करणारे होते. आज जे लढाया करणारे आहेत हे फक्त ट्रोलर म्हणून डिजिटल लढाया करणारे आहेत, ग्राउंडवरती नाही आहे. कारण त्यांच्याकडे ते पचनच त्यांना झालेलं नाही आहे. शॉर्टकट्स आहे ते सगळे. ट्रोलर्स बिलर्स जे आज आपण म्हणतो हे फसवण जग आहे. ह्या जगामध्ये आपली जर मुलं सापडली असतील तर आपण त्यांना त्याच्यातून काढणं हे आपलं काम आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यातून खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. 1985 मध्ये जेव्हा मी पत्रकारितेमध्ये आलो, 2-3 वर्ष झालेली असतील, त्यावेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि ह्या बाजूला विरोधी पक्ष नेते हे शरद पवार होते. नंतर शरद पवार नेहमीप्रमाणे ते काँग्रेसमध्ये गेले आणि इथे एन डी पाटील आणि दत्ता पाटील हे जास्त शेका पक्षाची लोकही स्ट्रॉंग होती आणि त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका नेत्याची भूमिकेमध्ये ते होते. तर एक असा प्रश्न त्यांनी कुठला तरी गडबड घोटाळा झाला तो त्यांनी उघडकीस आणला होता. खूप वेळ चर्चा झाली. नंतर एन डी पाटील उठले आणि त्यांनी सांगितलं आपण किती चर्चा केली तरी सत्य काही लपत नाही. तर आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, म्हणजे शरद पवारांना विनंती आहे, पापाची कबुली द्या त्यासारखं पुण्य दुसरं नाही म्हणून. एका वाक्यात सांगितले फुकटात तुम्हाला मिळते, ह्याला पैसे द्यावे लागत नाही हो, पुण्यपत्रात पाडून घ्या. इतकी त्यांनी कोंडी करून त्यांची ठेवली की दुसऱ्या क्षणाला शरद पवार उठले आणि सांगितलं आम्ही सगळी तपासणी करतो. माणसाला जसे ते 8-8, 9-9 तास भाषण करून आपला विचार लोकांपर्यंत न्यायचे, तितक्याच ताकदीने ते कमीत कमी शब्दामध्ये सुद्धा आपला विचार मांडू शकायचे. आणखीन संपूर्ण पट असेल, राजकारणाचा असेल किंवा समाजकारणाचा असेल, ती बदलावायची त्यांच्यामध्ये क्षमता होती. त्याचं कारण असं की ते मुळात महात्मा फुले यांच्या विचाराशी पूर्ण कटिबद्ध होते. आणि मी नेहमी सांगतो की छत्रपती नेता येतील, नेलेले आहेत पळून. महात्मा आपले यांनी जसं सांगितले पुरंदरेंनी, त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिवाजी महाराज सांगितले. कसे सांगितले? तर सईबाईच्या रंगमहालामध्ये, म्हणजे एकदम रंगमहालामध्ये गेल्या बेडरूममध्ये, सईबाईंच्या रंगमहालामध्ये सईबाई उभ्या होत्या. मंदशी झुळूक आली. अरे बाबा तुला कशी कळली? चैतन्याचा सुवास आला. कुठून घेतलास? आणि सईबाईंचं मन तितर बितर झालं. म्हणजे ते ह्याच्यामध्ये पण घुसले त्यांच्या मनामध्ये. 350 वर्षापूर्वीच्या सईबाई आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसले. सईबाईंचं मन तितर बितर झालं आणि महाराज तो आले नाहीत ना. आणि पाहतो काय साक्षात महाराज तिथे उभे. झालं ह्यांना माहिती कसं? तर ह्यांची प्रचंड विद्वान शक्ती ना. आपल्याला ह्यांना आजच्या जन्मातलं काय आठवत नाही पण मागच्या जन्मातलं आठवतं. हा देह आहे मनुष्य देह. ते म्हणे की 33,84,00,000 योनीतून, म्हणजे झुरळ मांजर कुत्रा बित्रा होऊन 84,00,000 योनीतून फिरून हा मनुष्य देह प्राप्त होतो. तर मी असं समजूत करून घेतली बहुतेक हे 350 वर्षापूर्वी झुरळ किंवा पाल म्हणून आडाला चिकटलेली असतील सिलिंगला आणि तेव्हा त्यांना हा सगळा सीन आठवत असेल. जबरदस्त विद्वान ना. आणि सगळं स्मरणशक्ती जबरदस्त ना. ते ट्रान्सफर करूनच घेऊन आलेले असतात ना. पुण्यसंच काय ते पूर्वसंचित घेऊन आलेले असतात.
असे थोतांडी माणसं निघाली. आपल्याला हे बदलण्याचं काम आणि वास्तवात येण्याचं काम असेल तर ते आपल्याला महात्मा फुलेंनीच आणून दिलेले. छत्रपती शिवरायांना ग्लॉरिफाय कुठल्याही नेत्याला ग्लॉरिफाय करावंच लागतं. तो इतिहासाची ती गरज असते की त्याशिवाय ते प्रेरणास्रोत होत नाही. तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही विचार करणारे असाल तर, का खरंच हिरकणीने उडी मारली असेल का? आज जर आपल्या साळुंके सरांनी सांगितलं 7 नंतर हे संपूर्ण दरवाजे बंद झाले पाहिजे, अजिबात उघडायचं नाही, आणि एखादी दूध विकणारी बाई किंवा एखादा वस्तू घेऊन आलेला माणूस असेल आणि ते महत्त्वाचं असेल, तो आतमध्ये अडकलेला असेल, तर त्यांनी काय मागून उडी मारून जायचं का? पण ह्यांनी त्याचं ग्लॉरिफिकेशन केलं, अनेक गोष्टीचं ग्लॉरिफिकेशन केलं आणि समाजाला उड्या मारायला शिकवलं. रायगडावरती जा, तिथे हे गोनी दांडेकर आणखीन हे सगळे पुरंदरे लोक घेऊन जायचे, मुलं तरुण मित्र. आता हे बुडे बिडे आता करतो, हे आजचा बिडे आहे तो आंबावाला, हे जुनं प्रकरण आहे. तर जाऊन तिथे काय सर शिकवायचे की इतकं मोठं रायगड, इतक्या अवघड वाटा आहेत सगळ्या. तुम्ही आता सांगा, रायगडावरती छत्रपतींनी राज्याभिषेकाला हत्ती आणला कसा? अरे मारायला आम्ही राज्याभिषेकाचा तो वास्तू बघायला आलेलो आहोत ना. हत्ती कसा आणला? ती पोरं हत्ती कसा आणला, हत्ती कसा आणला ह्याच्यामध्ये आयुष्य घालवलेली आहे. ते लहान पिल्लू आणलं असेल का, मोठं आणलं असेल का? लोकांना भ्रामक समजुतीमध्ये फसवून द्यायचं. ह्यांनी शिवरायांचं चरित्र अशा पद्धतीने नासवलं. शाहू महाराजांच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने कशा गोष्टी आहेत ते तुम्हाला माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी क्रिटिसिझम केलेलं आहे, त्याचे वेगवेगळ्या गोष्टीचे अर्थ येतात. पण महात्मा फुलेंची ताकद अशी होती की त्यांनी जे लिहिलं ते स्वरचित लिहिलेलं आहे, स्वतः लिहिलेलं आहे. महात्मा फुलेंचं चरित्र लिहायची तशी गरज नाही कोणाला. त्यांनी मुळातच इतकं काय छान पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे की काही एक त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. आणि त्याचा पाठपुरावा कायम आपल्या विचारातून एन डी पाटलांनी केलेला आहे. महात्मा फुलेंची इतकी ताकद होती, मला शेवटी मी एन डी पाटलांना जेव्हा भेटायला गेलो, इथे आलो होतो, त्याच्यानंतर 2 महिन्यांनी गेले, त्यावेळी मी एन डी पाटलांना असंच विचारत होतो की तुम्ही आता तर सांगू नका, तुम्ही अमर शेख बघितलेले आहेत, कसे दिसत होते, कसे बोलत होते, अण्णाभाऊ साठे बघितलेले आहेत. तर आमचं असं ठरलं होतं की ते सगळं लिहून काढायच्या गोष्टी किंवा टेप करून घ्यायच्या. तर त्यांनी खूप आम्ही 2 तास जवळजवळ बोललो. असं वाटलं नव्हतं की एन डी आता एवढे लवकर जातील किंवा काय. पण त्यांनी जे चित्रवर्णन केलं आणि सत्य सांगायची ताकद. मी त्यांना विचारलं, जेव्हा महात्मा गांधीजींची हत्या झाली, खून झाला, तेव्हा तुम्ही ढवळी गावामध्ये 20 वर्षाचे होते, 18-20 वर्षाचे, तर तुम्हाला त्यावेळी समजलं का? तर म्हणाले, आधी मुळात महात्मा गांधीजी इतके आम्हाला समजले नव्हते. स्वातंत्र्याची चळवळ समजायची, परंतु आम्हाला कळत होतं काहीतरी चुकीचं झालेलं आहे आणि त्यांचा खून झालेला आहे. आणि जे आजूबाजूला वातावरण सांगली आणखीन थोडं कोल्हापूर भागामध्ये होतं, त्या भागामध्ये आणि पुण्यामध्ये होतं थोडंसं, त्यामधून आम्हाला असं वाटायचं की झालं ते वाईट झालं, पण आता जे होत आहे ते चुकीचं आहे, ज्या पद्धतीने सूड उगवले गेले. तर मी म्हटलं की नंतर मग संघवाल्यांना आपल्या संघावरती बंदी आणली. तर म्हणाले की त्यावेळी आम्ही म्हणत होतो एखाद्या माणसाची चूक असताना एखाद्या संघटनेवरती बंदी कशाला आणतात. पण म्हणाले आता कळतं की तेव्हा आणलेली बंदी बरोबरच होती, ते हे उभंच करायला नव्हते पाहिजे. इतकं स्वतः क्लिअर होते. म्हणजे आपण शेवटचा निरोप घेत असतानाच्या वाटेवरती आपण आहोत, पण आपल्यातला चुका आणखीन आपल्यातलं शक्तिस्थान दोन्ही सांगायची ताकद आपल्या एन डी पाटील यांना होती, जी आपण जवळ अनेकांनी अनुभवलेली असेल. संघर्षातले त्यांचे क्षण असतील ते अनुभवलेले असतील. वर्तमान काळाबद्दल ते नाराज नव्हते, पण त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या कुठे काही मर्यादा आलेल्या असतील. तेव्हा आम्ही म्हटलं की मी म्हणालो त्यांना की महात्मा फुले आपण आदर्श मानला, पण महात्मा फुलेंनी जे वेगवेगळ्या लेखनासाठी वापर केला, ज्या फुलोऱ्याचा, ज्या साहित्याचा, त्याचा आपल्याला अंदाज आला का नाही. तर मी म्हटलं की ते म्हणाले कसे, ते मला आता समजावून सांगा. अत्यंत समजून घेण्याची पण त्यांच्याकडे ताकद होती. म्हटलं महात्मा फुलेंनी लेखन करताना प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली. महात्मा फुले रायगडावरती गेले, समाधीचा शोध घेतला, तुम्ही सगळं वाचलेलं माहिती असेल ते. पण तिथून आल्यानंतर त्यांनी त्याचं रिपोर्टिंग केलं नाही.
तो सगळा इतिहास त्यांनी पोवाड्यातून सांगितला. कुलवाडी कुलभूषण पवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवरायांचा. पुराण कथा खोट्या ठरवताना त्यांनी जो फॉर्म वापरला, जसं आपण छत्रीचं आत्मवृत्त म्हणतो तसं महात्मा किंवा अजून काय छत्रीचं आत्मवृत्त, फळा बोलू लागला तर, गाडी बोलू लागली तर, तुरुंगातल्या कोठड्या बोलू लागल्या तर, जे जसं आपण इमॅजिनेशन करतो तसं म्हटलं महात्मा फुलेंनी वकील बनून, वकील जशी नोटीस पाठवतो तशी नोटीस परशुरामला पाठवलेली आहे की 21 वर्ष जर पृथ्वीतून निशस्त्रीय केली असेल, क्षत्रिय हे खलास केली असेल तर एकदा केल्यानंतर पुन्हा जन्माला कसा ते सांगा, असं जे पत्र लिहिलंय ते महत्वाचं आहे. किंवा त्यांनी आर्य सत्तेची आरती लिहिलेली आहे, त्यांनी अखंड लिहिले, जसे अभंग तसे अखंड लिहिलेले. तर त्यांनी जसं फॉर्म वापरले तशी आपण आपल्या चळवळीमध्ये भाषणांच्या पलीकडे आपण काही वापरलेले नाहीये. ते म्हणाले की खरं सांगतात. इव्हन महात्मा फुलेंनी त्यावेळी नाटक रंगभूमीवरती आलेलं नव्हतं, पण तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं ना त्यांनी. त्याचे 5 प्रवेश त्यांनी करून एक नाटक कशा पद्धतीने असू शकतं हे अत्यंत सक्षमपणे तृतीय रत्न नावाचं त्यांनी नाटक लिहिले. धोंडोबा पांडोबा धोंडू पांडू नावाने छोटे छोटे संवाद आहेत की ते संवाद असे आहेत की तो एक धोंडू पांडूला विचारतो, अरे संस्कृत ही देवाची भाषा आहे, ती आपली भाषा नाही आहे. तर दुसरा धोंडू 1-2 वाक्यामध्ये संपला तो विषय. तर धोंडू म्हणतो की देवाला फक्त हेच जे आपला एरिया सापडला होता काय, देव जर विश्वभर असेल तर जगभर त्याचा हे पाहिजे, तर जगाची भाषा इंग्रजी आहे आणि आपली भाषा संस्कृत का, तर पांडू म्हणतो फसवण्यासाठी. संपलं तिथे. हे छोटे छोटे फॉर्म त्यांनी वापरले. तर म्हटलं आपलं जे साहित्य आहे ते आपण जर विकसित केलं असतं तर जास्त बरं झालं असतं. ते त्या काळामध्ये थोड्या प्रमाणात झालेलं आहे, पण सातत्याने आपण जे करायला पाहिजे होतं, सत्यशोधक जलसा किंवा अजून जे परिणामकारी होतं. जर 800 वर्ष जर कीर्तन चालू राहतं तर जलसा का नाही चालू राहत? सत्य सांगायला अडचण कुठची आहे? खरं सत्य सांगायची गरजच नाही आहे. सत्य आपल्या ताकदीने प्रकाशतं. सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला तरी असं म्हणतो उजळून टाकायची ताकद सत्यामध्ये असते. सत्य दडवता येत नाही, लपवता येत नाही, कारण ते स्वयंपूर्ण असतं. ते लपवता येतं, फक्त संपवता येत नाही. हे सत्याची ताकद आहे. अशा वेळी आपण काय करतो की आपण सत्यशोधक बनतो. खरं आमच्यासारखी लोक सत्यशोधक नाहीच आहे, आम्ही असत्यशोधक आहेत. म्हणजे आता अनेक इथे मंडळी बसलेली आहेत घरात, म्हणजे महिला पण आहेत, पुरुष पण मंडळी आज काम करतात. विचारतात आपण काय करतात, तर तांदूळ निवडतो. आपण तांदूळ कधीच निवडत नसतो, आपण तांदळातले खडे निवडत असतो. सत्य सांगायची गरजच नाहीये, असत्य सांगायची हिंमत पाहिजे, आणि ती आज काळाची गरज आहे. तिथे एन.डी. पाटील आपल्याला आठवतात की वयाच्या 90व्या वर्षी शरीर का साथ देत नसताना सुद्धा इलेक्ट्रिक बिलाच्या प्रश्नासाठी असेल, टोलसाठी असेल, ते रस्त्यावरती येतात, संघर्ष करतात. हे सरकार चोर आहे, हरामखोर आहे, गरीब लोकांचं शोषण करणार आहे, हे सांगायची ताकद ठेवतात आणि आपण त्यांना साथ देत नाही. आज गेल्या म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण काही 6 महिन्यापूर्वी बाबा आढाव होते. आदल्या दिवशी ते रस्त्यावरती असतात आणि 2-4-15 दिवसांनी ते जातात. किती ताकद असते संघर्षामध्ये. पण हे संघर्ष करताना त्यांनी जे सूत्र बाळगलं की प्रबोधन, पहिल्यांदा प्रबोधन करायचं, नंतर माणसं संघटित करायची, नंतर संघर्षाला उभं राहायचं. आज ते चित्र सगळं संपलेलं आहे. संघटन तुटलेलं आहे, प्रबोधन संपलेलं आहे. मग आता काय, तर व्हॉट्सअपवरती आल्यानंतर लाखो माणसं रस्त्यावरती येऊ शकतात, त्याला झेंजी म्हणतात. ते खोटं आहे, कारण त्यांचं काही एक प्रबोधन झालेलं नसतं. कोणाविरोधात लढायचं ते माहिती नसतं, आणखीन कशाला संघटन करायचं ते माहिती नसतं. तुम्हाला माहिती असेल ह्या जगामध्ये जो जेलीफिश आहे तो 2000 कोटी वर्षापासून आहे आणि त्याला मेंदू नाही आहे. मेंदू नसताना सुद्धा 2000 कोटी वर्ष जेलीफिश जगलेला आहे. ह्या जेलीफिशच्या आवृत्त्या म्हणजे आताचे अंधभक्त आहेत सगळे. त्याने मेंदू नावाचा विषयच नाही आहे ना, त्यामुळे जगाचा आकार केवढा ह्याच्याची त्यांना प्रश्नच पडू शकत नाही. कारण तो त्यासाठी मेंदू तर लागतो ठिकाणावरती, जागा लागते. ह्युमन इज अ सोशल अँड रॅशनल ॲनिमल. ह्युमन आर सोशल अँड रॅशनल ॲनिमल. आपण सोशल असतो म्हणून इतक्या संख्येने आलो,
आता एनडींच्या नावांसाठी, सरांच्या नावासाठी आपण कशाला एक 400-500 माणसांनी इथे यायचं? गरज काय? आपण सोशल आहोत, आपण एकमेकांना जाणतो. पण रॅशनल हे प्रत्येक क्षणाला व्हायचं असतं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत व्हायचं असतं, तर माणूस म्हणून आपण जगू शकतो. आणि माणूस म्हणून जगणं हेच तर खरं महत्त्वाचं आहे. तो संघर्ष करणं म्हणजे जगणं आहे. आपण माणूस म्हणून आपली बुद्धिमत्ता किती दाखवतो ती एन.डी. पाटलांनी दाखवली. मगाशी शिक्षणावरती सर बोलले, खरंच आहे, शिक्षणावरती त्यांचं एक पुस्तक आहे, शेवटी हे शिक्षण कोणासाठी. कोणासाठी सगळ्यात जास्त पैसा खर्च केला तो शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये 6% केला एकूण मध्ये. आज 3%, 2% करत संपत आणलेला आहे. संपल्या, बाकीचं संपलं, शिक्षकही संपले, सगळे कॉन्ट्रॅक्टवरती असलेले शिक्षक तुम्हाला सर काय शिकवू शकणार सांगा? त्यांना 3 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी बदलायचं आहे. अनेक झेडपीचे शिक्षक आहे, ते कॉन्ट्रॅक्टवरती नव्हते, नवरा बायको कामाला लागला आणि त्यांनी नंतर धंदे काय केले तर व्याजाने पैसे द्यायचे धंदे केले, सावकार झाले. भाऊराव पाटलांनी तयार केलेले शिक्षक गेले कुठे? हे मी तेव्हापासून सांगतोय, आपण नासवत कुठे आणलेलं आहे. आणि एन.डी. पाटील त्यासाठी तळमळीत सांगत होते, परंतु आपल्यापर्यंत पोचायचं ऐकायची तयारी नव्हती. कारण सगळे 7 वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग त्याच्यामध्ये सापडलेले. ह्याच्या पलीकडे आपण निघालं पाहिजे. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना नाद लावला पाहिजे. मला शिक्षक होते आणि ते विचारले, सांगायचे विचारा, कुठलेही प्रश्न विचारा. आम्हाला 7वीला केशवसुतांची ही होती, कविता होती, एक तुतारी द्या मजा आणून फुंकी दमी स्वप्राणाने. आणि त्यांनी सांगितलं विचारा प्रश्न तुम्ही, याच्यावरती काय असेल त्या कवितेवर. त्यांनी खूप चांगली तपशील दिलं. तर मी पत्रकारितेची बीजं तिथे होती असं मी सांगेन. तर मी त्यांना म्हणालो, सर ते तुतारी आम्ही आणून का द्यायची? त्यांची तुतारी तुमची का नसली पाहिजे? एक तुतारी माझ्या हाती फुंकीन मी स्वप्राणाने, असं का नाही? कारण मला भाषा समजत होती. त्यांची तुतारी त्यांना फुंकून दे ना, त्यासाठी आम्ही चोऱ्या कशाला करायच्या, कुठून आणायच्या? म्हटलं खोटं आहे, म्हटलं हे काय मला पटत नाही. ठोकलं मी. छबिलला शाळेमध्ये तो उभ्या पट्ट्या बिट्ट्या खूप मारल्या, पण त्याचा उपयोग झाला ना. पत्रकार झालो, चांगल्या पद्धतीने विचार करायला लागलो. म्हणजे ऐसे कैसे झाले भोंदू हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ऐसे कैसे झाले भोंदू, असंही जर शिक्षक असतील. मला शिक्षक होते, दुसरे एक चांगले होते 7वी 9वीला 10वीला आमच्या कविता होत्या तेव्हा. तर तेव्हा त्यांनी शिकवलं होतं, देवा तुझे किती सुंदर आकाश. हे त्यांनी खूप चांगली त्या पाटलांची कविता शिकवली. पण त्यांनी पुढे सांगितलं, लक्षात ठेवा आता देवाचं आकाश नाही आहे, कारण आता अवकाशामध्ये यान जायला लागले, आकाश तुमचं करा म्हणून. आणि आज आपण सांगितलं पाहिजे, आकाश देवाचं नाही, कल्पना चावलाचं आहे, सुनीता विल्यम्सचं आहे. असे सांगणारे शिक्षक असतील तर पोरं बसतीलच ना. 45 मिनिटामध्ये 15 मिनिटं तुम्ही ह्याचं शिकवा ना, काय ते शालेय शिक्षणाचं काय ते. राहिले 30 मिनिटं तुमची जग आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं सजग करा. हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपल्याला तसे शिक्षक जे असतील घडले तर तसे विद्यार्थी घडतील. आम्ही तसे घडलो किंवा आपली पिढी असेल, अजूनही आहेत खूप चांगले शिकवणारे आहेत. आजही आपल्याला 10वीला शिकवलं जातं जीवशास्त्रामध्ये की गुणसूत्र असतात. जी गुणसूत्र असतात ती पुरुषाकडे 22, आणखीन स्त्रीकडे 22 अशी असतात, 23. आणि 23वी जोडी असते. बापाकडनं वाय गेला तर पुरुष जन्माला आला. इतकं समजलेलं असेल की आपल्यामध्ये जर मुलगी झाली तर त्या स्त्रीचा दोष नसतो, हा पुरुषाचा दोष असतो, कारण त्याच्याकडनं वाय गेलेला नाही. आणि असं असताना पोरगी नकोशी कशी होते, हे किती शिक्षिका शिकवतात विचार करा. हे आजपर्यंत किती शिक्षिकांनी सांगितलेलं आहे, हे पहिलं सांगा. हे जर आम्ही 10वीला शिकवलं तर मला असं वाटतं की हे सगळं बदलता येईल. आणि ह्याचा सगळ्याचा आग्रह वेगळ्या पद्धतीने वेगळ्या भाषेमध्ये एन.डी. पाटील यांनी धरलेलं आहे त्या पुस्तकामध्ये, की आमचं शिक्षण हे विज्ञानाला धरून कसं असलं पाहिजे. तर ते विज्ञानाला धरून असं असलं पाहिजे की 10वीला शिकवलं पाहिजे, मुलगी होणं हा त्या स्त्रीचा दोष नाही आहे, तो पुरुषाचाच आहे, हे आपण शिकवलं पाहिजे पहिल्यांदा. आपण ते शिकवत नाही, हे वर्तमान आहे. आणि त्यामुळे मुली नकोशा होतात, नकोशी म्हणून त्याच्यावरती आपण टीका करतो.
हे सगळं करायचं का इंडी पाटलांनी वेगवेगळ्या मार्गाने केलं, तरी आज परिस्थिती अशी आहे. फसवायचं म्हणजे किती फसवायचं मी सांगतो. आता जे इंडिगोचं सरांनी सांगितलं की 65%, इंडी पाटलांनी तर 5% पण त्यांना मान्य नव्हता. 65% धंदा एका विमानांना दिला, विमानतळाला दिला. एका बाजूला बघा एस टीचे संप, युनियनच मोडून काढल्या, संप होऊ शकत नाही. मुंबई तेव्हा होती, जॉर्ज फर्नांडिसनी आवाज दिला BST बंद झाली तर सारी मुंबई ठप्प व्हायची. आता जमिनीवरच्या संघटना तुटलेल्या आहेत, आता आकाशातल्या वाहतुकीच्या संघटना जोरात आहेत. खाजगीकरण केल्यामुळे नुकसान किती होतं. समाज श्रीमंत झालेला दिसू शकतो, पण ते खोटं आहे का आर्टिफिशियल आहे ते. आणि हे खाजगीकरण कुठवर गेलं होतं तर पहिल्यांदा 2014 ते 19 सालामध्ये अरुण शौरी हा त्या खात्याचा प्रमुख होता, निर्गुंतीकरणाचा. त्यांनी शिकवणारी आहे ती परस्पर एका खाजगी मालकाला विकून पण टाकली होती, जशी काय नदी यांच्या बापाचीच आहे म्हणून. जेव्हा बोंबाबोंब झाली तेव्हा नदी ती परत आहे आपल्या जागेवरती असं दाखवलं. अनेक खाजगीकरण झालेलं आहे, तुमच्या खाजगी जीवनात पण ते आलेले आहे. असं असताना आपल्याला इंडी पाटलांची आठवण येते की ह्या विषयावरती त्यांनी सतत संघर्ष केलेले, सतत त्यांनी महात्मा फुलेंनी काय काय सांगितलेलं आहे ते संदर्भ दिलेले. इथे सुद्धा त्यांनी त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक महात्मा फुलेंचा अभंग दिलाय, राजे धर्मशील म्हणविती आता कारे मागे घेती, विद्या द्यावी पट्टी पुरती. पट्टी म्हणजे मारायची पट्टी नाही, जे छडी नाही. विद्या द्यावी पट्टी पुरती, धिक्कारून सांगे ज्योती. पट्टी म्हणजे शेतसारा जो शेतकऱ्याचा वसूल करतात, त्या 1 रुपया मागे तुम्ही 1 आणा घेतात. मग 1 आण्या इतकं सुद्धा आम्हाला शिक्षण का देत नाही, म्हणजे 6% किमतीचं शिक्षण का देत नाही. जे शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात आणलं. महात्मा फुलेंचा विचार शाहू महाराजांनी अशा पद्धतीने अंमलात आणलेला आहे. आज परिस्थिती शिक्षणाचा संपूर्ण बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शिकू शकतात, बाकीच्यांनी गरिबांच्या मुलांनी शिकायचं नाही. मग त्यांच्या फक्त ते TV वरती बिग बॉस सारखं दाखवतील आणि मग तो झापूक मुलगा बिलगा दाखवून तो कसा 25 लाख कमवलं, त्याला अजित पवारांनी बंगला कसा दिला आणि अमुक कसं दिलं, ह्याच्या स्टोऱ्या बनतील. माणसाला अडाणी ठेवा आणि त्याला एकदम ड्रास्टिक श्रीमंत करून टाका, की अशा खेळामध्ये सगळ्यांना आपल्याला अडकवलेलं आहे. पण तो शिकला का नाही, तो अडाणी का राहिला. तो एका बाजूला सांगतो पण मला आवडतो आणि मध्ये माहितीला गाडा पण आवडतो. आपलं आयुष्य तसंच राहायला लागलं पोतराजासारखं. आपण जर जातीने जरी पोतराज नसेल तरी स्वतःच्या हाताने स्वतःला फटके मारून घेण्यामध्ये आपण वस्ताद झालेलो आहोत. सगळेच पोतराज झालेले. आपणच आपल्या अंगाने भोसकून घेतो, फक्त नको त्या माणसांना देऊन. आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला हिंमत काय असली पाहिजे. तर ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर सर जरी सांगत असले की पिढ्या बदलतात तरी सुद्धा त्यांची जी यंत्रणा बदलली तरी सत्तेची ताकद बदलत नाही ना. सत्तेची ताकद इतकी असते की सत्तेला सुद्धा वाकवण्याची ताकद सत्तेमध्ये असते. फक्त सांगणारा हिंमतवान पाहिजे. ते इंडी पाटलांसारखे होते. ते सत्तेसमोर हिमतीने उभं राहायचे. इंडी असतील त्यांचे जे सगळे सहकारी, मग नागनाथ अण्णा नायकवडी असतील, अजून आपले GD बापू लाडसुद्धा असतील, ज्यांनी वेगवेगळं काम केलं, किंवा आपले पंजाबराव देशमुख, प्रचंड ताकदीचं काम त्या माणसांनी केलं. आज फक्त प्रश्न आहे, लाभार्थीच आपल्याकडे गद्दार झाले. ह्या माणसांनी जे संघर्ष करून जेवढं टिकवलं मिळवलं त्याचे जे आज लाभ घेत आहेत, श्रीमंती त्यांच्याकडे आलेली आहे. म्हणजे आमच्या वाशीमध्ये गेलं तर जमिनी त्यांच्या आगरी कोळ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्या दिबा पाटलांनी, त्यांच्यावर इंडी पाटील सुद्धा होते, प्रचंड संघर्ष केला, जमिनी मिळवून दिल्या. जे आता विमानतळाला त्यांचं नाव द्या म्हणून सांगितलेलं आहे दिबा पाटलांचं. पण दिबा पाटील काय विचारायचे होते ते संघर्ष करणाऱ्यांना पण माहिती नाही. दिबा पाटलांचं नाव असलं पाहिजे का, असलंच पाहिजे, पण का असलं पाहिजे ते नाही आहे. दिबा पाटलांनी विचार काय सांगितला तो आम्हाला नकोय, फक्त दिबा पाटलांचं नाव पाहिजे. त्या दिबा पाटलांनी हयातीमध्ये रयत पनवेलला कॉलेज निर्माण झालं, रयत शिक्षण संस्थेचं होतं. त्या कॉलेजला त्यांनी सांगितलं उभं केलं.
कॉलेज उभं केल्यानंतर त्यांच्या 75 निमित्त लोकांनी असा ठराव केला, रयत शिक्षण संस्थेतल्या काही पदाधिकाऱ्यांचं असं झालं की आपण दिबा पाटलांचं नाव देऊया. दिबा पाटलांनी सांगितलं माझं नाव अजिबात द्यायचं नाही, मी ज्या विचारांनी जगलो त्या महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव द्या. आजही दिबा पाटील असले असते तर सांगितलं असतं की त्या विमानतळाला माझं नाव नको, महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव द्या, कारण त्यांच्यामुळे आज आम्ही विमानात बसू शकतो. हे संघर्ष करणाऱ्याला माहिती नाही. लाभार्थी गद्दार झाले त्याचं कारण हे मूलभूत जी आपली आहे की आपण कुठून आलो, कुठे जाय, दुःख आपण निर्माण केलं काय. माझ्या जिंकूया दाही दिशा नाटकामध्ये आरक्षण जेव्हा यांना देतात, गरीब मागासवर्गीय यांना देतात, तेव्हा अभ्यंकर शास्त्री येऊन आपल्या शाहू राजांना विचारतात की आरक्षण त्यांना का, आम्ही पण गरीब आहोत. तेव्हा ते सांगतात इतर जाती सवर्ण जातींना तुम्ही त्याच्यातल्या गरिबांना देत का नाही. तर शाहू राजे सांगतात सवर्णातल्या गरिबांना देण्यासाठी त्यांना माझ्यासारखा राजा आहे, ह्या मागासांना देण्यासाठी त्यांच्या जातीत कोणी राजा आहे का की जो आपल्या खिशात हात घालेल आणखीन त्यांना देईल. आम्ही आमच्या जातीतल्या मराठा समाजासाठी, अनेक समाजासाठी, सवर्ण समाजासाठी आम्ही हॉस्टेल्स काढलेले आहेत, त्यांना तिथे मदत दिली जाईल. तरी सुद्धा ते जेव्हा ते विचारतात म्हणतात की नाही पण हे पटत नाही, तेव्हा शाहूराजे सांगतात हे बघा, ह्या मागास जातीतल्या लोकांच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आलं ते त्यांच्या बापजादांच्या नालायकीमुळे आलेलं नाहीये. आपण ह्या मागास जातींच्या माथ्यामध्ये एखादं झाड वठू नये, बहरू नये, वाढू नये म्हणून त्या झाडाच्या बुंद्यामध्ये सिमेंटचा खिळा ठोकतात, लोखंडाचा खिळा ठोकतात, मग ते झाड सुकून जातं. तसा अस्पृश्यतेचा खिळा ह्या मागास जातींच्या डोक्यामध्ये ठोकलेला आहे, म्हणून त्यांचं उत्कर्ष झाला नाही. मी आरक्षणाच्या पकडीतून तो मागास जातीच्या डोक्यात असलेला आपला दारिद्र्याचा खिळा काढत आहे. वास्तव काय, विचार काय, आणि आज सगळे सांगतात की आम्हाला सगळ्यांना आरक्षण हवं. मूळ आरक्षणाच्या विचाराची संपूर्ण वाट लावायचं काम केलेलं का मिळू नये. एखादी जात जर 500-500 वर्ष शंकराचार्य म्हणून 5000 वर्ष राहत असते तर मागासांना 5-10 वर्ष अजून काय दिल्याने फरक काय पडतो. हक्कच आहे का, ते पिढीजात आलेलं नाही, त्याच्यासाठी निश्चित कारण आहे आणि त्यासाठी आपण शोधलं पाहिजे आपल्या दुःखाचं मूळ. आपले आजोबा कसे होते, आपले आजी पणजोबा कुठे होते आणि आज आपण कुठे आहोत. आज आपल्याला संघर्ष करावा का लागतो. आज इथे लोक आहेत, भरपूर लोक आहेत बहुजन समाजातली, कित्येक जणांची मुलं फॉरेनला गेलेली आहेत, खूप कमी आहेत. आज संघर्ष करावा लागतो. बाकीच्या लोकांची पिढ्या 50 वर्ष आधी गेलेले आहेत, ते घरात गणपती पूजत होते. आता आपली पोरं गेल्यानंतर तिथे मिरवणुका काढतात का नाही, भिडेच्या नादाला लागलेत येण्यासारखे ते काढतात, आणखी तिथून हाकलवतात पोरं. त्या डोक्यामध्ये आम्ही खोटा धर्म त्यांच्यामध्ये टाकलेला आहे. देव धर्माचा बाजार आपण मांडलेला आहे. देव आहे असं कोणी सांगितलं, कधी सांगितलं. तुकडोजी महाराज 50 वर्षापूर्वी गेले, 68 सालामध्ये. मनी नाही भाऊ देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही र. तितकंच नाही आहे, त्याच्या पुढे भरपूर त्यांनी सांगितलेलं आहे. जसं बहिणाबाई चौधरी बद्दल सांगतात ना की काय ते मन वडा या वडा आहे का, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ह्याच्यामध्ये बहिणाबाई नाही आहे. बहिणाबाई कुठे आहे. नको नको रे ज्योतिषा, हात माझा नको पाहू, माझं दैव मला कळे, माझ्या दारी पुन्हा येऊ नको. हे बहिणाबाई आहे. सोयीनी नाही सांगायचं. सोयीने आपल्या हाताला चटके, मग काय तव्यावर त्या सगळ्या बायका भाजतच बसतात ना. मग हे अडकवण्याचं आहे. ज्योतिष बितिष खोटं आहे हे सांगायचं काम बहिणाबाईंनी केलंय. कुंडलीतल्या ग्रहापेक्षा आणि आकाशातल्या ग्रहापेक्षा मनाचा निग्रह सर्वश्रेष्ठ असतो, तोच खरा माणूस असतो. तो आपल्या मनाचा निग्रह ह्या लोकांनी केला होता इंडी पाटलांनी, म्हणून ते 60 वर्ष एकाच पक्षात राहिले. काय होणार त्यांना माहिती होतं ना, आपल्याला विरोधी म्हणूनच राहायचंय ना. ह्यांना ह्याचा अर्थ त्यांना सत्तेची ताकद माहिती नव्हती असं नाही. सत्तेची ताकद माहिती होती, पण सत्ता किती बैठफेली होऊ शकते त्याला जर आपण टाळ्यावरती आणायचं असेल तर विरोधी पक्ष म्हणून आपला अंकुश असला पाहिजे. जसा सिंह वनात शोभतो, सिंह जो असतो तो वनात शोभतो,
तसा जो खरा राजकारणी असतो की नाही, जो लोकोपयोगी काम करतो, तो विरोधी पक्ष नेताच म्हणून शोभू शकतो. सत्ताधीश हे नेहमी चोर आणि हरामखोर असतात आणि ते कायम धनवंताच्या बाजूनी असतात, खोट्या विकासाच्या कल्पना सांगून. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे काम त्यांनी केलं. तुकडोजी महाराज सांगतात, देव नवे जादूगार करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. मग आता पोटभरे कोणते आपल्याला माहिती नाहीत काय? त्याच्या आधी 150 वर्ष महात्मा फुले सांगतात, कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी. खोट्या रचलं थोतांडे रचुनी आज्ञा फसविती भटे लाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटलेलं आहे, तरी देणाऱ्याला लाज वाटत नाही अजून. कारण ती दिल्याशिवाय आपल्याही अकलेची वास्तू शांत होत नाही ना. आपल्याला 8वी मध्ये शिकवलेलं आहे सर धड्यामध्ये की सूर्य स्थिर असून पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. आता तर अशी गरगर जर स्वतःभोवती फिरत असली तर दिशा नावाची गोष्ट राहू शकते का सांगा? एक उगवतीची एक मावळतीची, ज्याच्या दिशाच तिथे स्थिर नाही आहे, तिथे तुम्ही हे का शोधतात? मग कोणीतरी सांगितलं असतं तुमच्या घरामध्ये नळ आहे, काहीतरी गडबड आहे, तुम्ही उजव्या सोंडेचा गणपती पूर्वेच्या भिंतीला लावा. मग मी पूर्वेची भिंत इथे ठेवतो, समजलं की नाही? मग ही पूर्वेची भिंत असते, मी इथे गणपती लावतो. माझ्या बाजूला TS पाटील असतात, त्यांना पण सांगितलेलं असतं की तुमच्याही पूर्वेच्या भिंतीला गणपती लावा. मग ते त्या भिंतीला लावतात. अरे एका विटीचीच भिंत असते ना, वीट एकच असते ना. मग ही बाजू वाईट आणि ही बाजू चांगली कोणी सांगितलं? माझी ही बाजू वाईट आहे आणि ही बाजू चांगली, अख्खा महाराव चांगला की वाईट सांगा ना. अशी जर दिशा ठरवायला लागलो तर आपल्या अकलेची दुर्दशा होणार नाही तर काय होणार? 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, देव पहावयासी गेलो देव होऊन या ठेलो. देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना म्हणजे मूर्खांना देव देहीची पाहना. इतकं सोप्या शब्दात सांगितलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच्या आधी 400 वर्ष म्हणजे आजपासून 800 वर्ष कबीर सांगतात, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैसे की दुल्लानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला पहिल्यांदा धार्मिक व्हावं असं वाटतं. पण कायम लक्षात ठेवा, माणूस जितका धार्मिक तितका बदमाश असतो. म्हणून तुकोबांनी सांगितलेलं आहे, टिळा टोपे माळा हे तो देवाचे गबाळे. ते गंमत म्हणून सांगितलं नाही. ज्याच्या दारात काळी भावली त्याचा समजायचं की ब्लॅकचा लोचा झालेला आहे, काहीतरी भानगड आहे. सत्यनारायण घातला की समजायचं क्रीम पोस्टला बदली झालेली आहे, जास्त हप्ता जिथे मिळणार. हे ठरलेल्या गोष्टी आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच वेळी ज्ञानेश्वर आपलं अमृतानुभवमध्ये सांगतात, देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळिक. इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हिंदू हृदय सम्राटांचे वडील आहेत प्रबोधनकार ठाकरे, ते देवळांचा धर्म आणि धर्माची देवळेमध्ये सांगतात किंवा त्याच्या इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा की ही सगळी पोथी पुराणं वेद बीद हे शौचालयात टाकण्याच्या लायकीचे आहेत. ते काय गांजा पिऊन लिहिलेलं नाही आहे, हे गव्हर्नमेंटनी काढलेलं पुस्तक आहे. आपण आज माणसासाठी लढत नाही आहे. देऊळ पाहिजे, चांगल्या कामासाठी पाहिजे, समाजाला संघटित आणण्यासाठी पाहिजे, समाज तोडण्यासाठी देऊ नको. त्यांनी त्यावेळी लिहिलेलं आहे 1926 सालात, देव देवळे भटी सापळे घातक झाले देशा. त्यांना राम मंदिर आणि मस्जिद मंदिर माहिती नव्हतं. देव देवळे भटी सापळे घातक झाले देशा, उलतुनी टाका तोडूनी पाडा वाचवा देशाच्या नाशा. धर्मा वाचून प्राण न जाई. धर्म म्हणजे नीती, तो असला पाहिजे. नीती म्हणजे अनीतीच्या विरोधातली असली ती गोष्ट, नीतीने वागा. धर्मा वाचून प्राण न जाई, देवा विण नच अडते. देवा वाचून काही अडत नाही. आत्मशक्ती खंबीरता यांच्या त्रिभुवन पाया पडते. किती सोप्या शब्दात सांगितलंय. अजून काय कोणाला सांगायला पाहिजे? तुमच्या इकडचे दासराम जाधव नावाचे होते. दासराम बुक आता इथे फक्त
खोडरबर आणि पुस्तकं विकली जातात. पण ते संशोधक विचारांचं ते पुस्तकाचं दुकान होतं. दासराम जाधव, त्याचं मूळ नाव रामदास होतं, रामचंद्र बाबाजी. आणि जेव्हा त्यांनी भगवा झेंडा नावाचा पिक्चर आणला तेव्हा ते जाळला तो पिक्चर, पडदा, जसा भालजी पेंढारकरांचा. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी राजांना समोर झुकवलं. तसं काम केलं होतं. वीर मोहितेंचं लेखन खूप वाचण्यासारखं. त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं. पंजाबराव देशमुखांचे ते हे होते, PA होते, सेक्रेटरी होते. खूप ताकदीने काम केलं. त्या माणसाने आजची जी देशाची स्थिती आहे ती त्यांनी त्यावेळी रेखाटलेली आहे अत्यंत ताकदीने. तर ते माझ्या घालीन लोटांकण नाटकामध्ये सर मी ते गाणं घेतलं, जरा अपडेट केलं, थोडंसं थोडी सुधारणा केली, फार नाही. पण ते करताना माणसांची झेप अपेक्षित होते फार. त्यांनी लिहिलेलं आहे की नाही, तर प्रचंड ताकदीने आहे. उठा उठा हो बंधू जन हो, काळ नवे हा निजण्याचा, झोपे खाली जीवन गेले, नाश जाहला राष्ट्राचा. हेच काम एन डी पाटलांनी केलं समाजाला जागवण्याचं. झोप नवे हा काळच जाणा, अखेरची ती नाश घडी, भोंदू कपटी, कपटी म्हणजे राजकारणी, भोंदू कपटी तुम्हा फसविती, एकमताने मारून सर्व परीने नागविले जरी. सर्व परीने नागवलेलं असं क्षेत्र आज सोडलेलं नाही गेल्या 14 वर्षात. जे आपलं जे कर्ज होतं देशावरचं ते आता कित्येक कोटी झालेलं आहे. प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती किमान काही ना काय करता सुद्धा किमान 3-3, 4-4 करोडचं कर्ज आहे ते देशाच्या डोक्यावरती आहे. ते सर्व परीने नागविले जरी, शुद्ध न तुम्हा अजूनही का, कंठ शोषला जागृत व्हाया, मारू आम्ही किती हाका. एन डी पाटलांनी 60 वर्ष तेच काम केलं, जागवायचं काम केलं. विज्ञानाच्या जगामध्ये या डोळे उघडून पहा कसे, अंधकार तो नसेच कोठे, झोप कशी हो येत असे. आणि पुढे देव दैव या अफाट थापा, देव दैव या अफाट थापा, पतनाची ती नशा असे, बुद्धी बुडती सर्व फिके हो, स्वादा विण पक्वान न जसे. जर तुम्ही डोकंच चालवलं नाही तर आयुष्यात जाल कुठे. म्हणून ते सर्व सांगतात, सर्व परीने बोध घेऊनी ज्ञानसागरी पोहाया, चला उठाओ बंधू जन हो, काळ दवडिता कावाया. आपण आयुष्यात खूप काळ दवडला. ही 4थी 5वी 6वी शिकलेली माणसं आहेत. हे सगळे जे शाहीर होते, गाणं लिहिणारे होते, सत्यशोधक होते, त्यांनी विज्ञान काय त्यांना माहिती होतं आपल्याला माहिती नाही, पण त्यांना विज्ञानाची ताकद माहिती होती आणि त्याचा गैरवापर करणारे माहिती होतं. परंतु आपण देव दैव संस्कृती ह्यांच्या खोट्या जाळ्यात फसवण्याचं काम गेल्या 40-50 वर्षामध्ये देवधर्माच्या नावाने झालं. एक गोष्ट आहे की आपण फसतो कसे. एकदा आपण संस्कृती जपत असतो. सर आता TS पाटील सर पुस्तक लिहित आहे, आम्हीच हिंदू आणि काय सर, मी हिंदू आणि आमचा ब्राह्मणी धर्म, हा, अशा नावाने पुस्तक लिहितात. त्या पुस्तकामध्ये आपल्याला वाटतं की आपली संस्कृती आहे. मग आपली संस्कृती खराब कोण करतं. तर एक दिवस एकत्र चालल्या होत्या. म्हणजे तुम्ही रस्त्याने जातात, एका गाडीतून जातात, बसमधनं जातात, शाळेत जातात, सगळीकडे असतात. तर संस्कृती आणि विकृती एकत्र चालली होती. संस्कृतीला एक उपजत माज असतो जो आपला विचार, आपण चांगले ना मग जग चांगलं. तर तिला असं वाटतं असतं की नाही, मी संस्कृती आहे, मला कोण विकृत करणार, मला कोण फसवणार, मला कोण संपवणार, मी तर खरा धर्म पाळतो, मी तर खरी नीती पाळतो. तर त्या पद्धतीने ती संस्कृती विकृती जवळ आली आणि ती म्हणाली, जशी कोल्हापुरात तुमच्या आलेली आहे, आता ती कुठपर्यंत गेली ती बघा. तशी ती आली. आणखीन ती म्हणाली विकृतीला, चल आपण फिरायला जाऊया रंकाळ्यावरती. मग ते रंकाळ्यावरती गेले. उष्मेचे दिवस होते, खरंच गरम होत होतं. तर ती म्हणाली आपण स्नान करूया थोडा वेळ. मग ती म्हणाली, संस्कृती म्हणाली काय करायला हरकत नाही, खरंच आहे उष्मा होतोय, स्नान करायला हरकत नाही. काठावरती कपडे काढतात
आणि दोघं जणी संस्कृती आणि विकृती पोहायला लागतात त्या जलाशयामध्ये रंकाळ्याच्या. खूप वेळ पोहतात. विकृतीचं कायम लक्ष असतं की संस्कृती केव्हा भान हरपते, संस्कृती कधी आपला स्वाभिमान विकते, फसते कधी जाळ्यामध्ये त्या. तर ती संस्कृती मनापासून स्नान करत होती. आणखीन विकृतीने इथे डाव साधला. ती संस्कृती जेव्हा रममाण झालेली आहे पोहण्यामध्ये, तेवढ्यात ती काठावरती आली आणि काठावरती आल्यानंतर संस्कृतीचे कपडे विकृतीने घातले आणि ती झपक झपक ठुमकत ठुमकत सगळीकडे सगळ्या पेठांमधनं फिरायला लागली. एक शिवाजी पेठमध्ये पण फिरली. तिथे पहिले फसणारी लोक आहेत ना. तिथपर्यंत गेली, तिथे गेली आणि आजूबाजूला बघायला लागली. नाही, पण मनात विचार चांगलाच ना, वाईट विचार कधी घ्यायचाच नाही, ठेवायचाच नाही. तिला असं वाटलं की तिची सासू जरा कजाग आहे, 7च्या आत घरी जावं लागतं, बिचारीला स्वयंपाक बिपाक करायचा असतो, गेली असेल म्हणून अजून डुबक्या मारायला लागली. आणखीन जसा काळोख आला झाला तशी संस्कृती आहे ही काठावर आपल्या तलावातून बाहेर काठावरती आली. बघितलं तर आपले कपडे नाहीत, तरी सुद्धा चांगला विचार, बिचारी घाईगडबडीमध्ये कपडे बदलली असते. पुन्हा चांगला विचार, कपडा महत्त्वाचा नाही, कपड्यातला माणूस महत्त्वाचा. एन डी पाटलांचा विचार ना, पाटला त्या कपड्यातला माणूस महत्त्वाचा. म्हणून तिने काय घेतलं, ते कपडे होते ते विकृतीचे, ते आपल्या अंगावरती चढवले आणि 10 पावलं पुढे नाही गेली तशी लोक दगड मारायला लागले, शिव्या द्यायला लागले. ही घाबरली संस्कृती की म्हणाले शेवटी माणसं कपड्यांनाच किंमत देतात. नकली आहोत ना आपण, कपड्यांनाच किंमत देणार, कपड्यातल्या माणसाला देण्यासाठी खूप वेळ आहे अजून. तर ते कपड्यांनाच किंमत देतात. लोक शेणगोळे फेकायला लागले, ही पळायला लागली, लोक मागे लागली. तशी मग ती कुठल्या तरी राधानगरीच्या जंगलामध्ये गेलेली आहे, ती लपून बसलेली आहे केवळ कपडा अंगावरती असल्यामुळे. तर आता आपल्याला काम करायचं असेल, एन डी पाटलांचा विचार जागता ठेवायचा असेल तर संस्कृतीचे कपडे घालून दे, नंगा नाच करणारा ठुमकत ठुमकत फिरणाऱ्यांचे कपडे फाडून बघा ते सुसंस्कृत आहेत का. कारण आपल्यामध्ये ती विकृती शोधायची ताकद, संस्कृती खरी संस्कृती शोधायची ताकद नाही. तिच्या अंगावरती कपडे आहेत, तिच्या अंगावरती कपडे निघतील तर तिला जाऊन देऊया. पण आता जे आहे ते काम जर केलं तर आपण एन डी पाटलांचा खरा विचार जागा ठेवू. कारण सत्तेच्या विरुद्ध सत्य सांगायची आणि सत्य दर्शन घडवायची ताकद हे त्या विचारांमध्ये. आणखीन एन डी पाटील आणि त्यांनी जो विचार सांगितला महात्मा फुलेंच्या पासून त्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. मी गेल्या आठवड्यामध्ये विद्यापीठामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये विषय होता साहित्य मानवतावाद. म्हटलं अजून साहित्यामध्ये मानवतावाद तर हा दूर झाला, माणसातच मानवतावाद आला नाही. त्याचं कारण असं आहे की माणसाला सुद्धा चांगल्या कथा सांगायच्या झाल्या, आदर्श बोधकथा, तर आपण ईसपनीतीच्या आणि पंचतंत्रातल्या पक्षी आणि प्राण्यांच्या सांगतो. का आपण माणसाला माणसांच्या कथा सांगायच्या नाही? का आपण आपल्या आजच्या समाजासमोर एन डी पाटील, महात्मा फुले, अजून या सगळ्यांची चरित्र आणि त्यांची आख्यानं ठेवायची नाही? आपल्याला ठेवता आले पाहिजेत ना. ही जे आपल्याला नवीन पिढीला जर आपल्याला पोचवायचं असेल तर ह्या थोरा मोठ्यांची चरित्र आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सादर करता आली पाहिजे. ती जर सादर करता आली लोककलेतून, अजून नाटकातून म्हणा, पिक्चरमधनं म्हणा, अजून वेगळ्या कादंबऱ्यातून सुद्धा, तर आपण खूप मोठं काम करू असं मला वाटतं. एन डी पाटील किंवा त्यांची जी पिढी होती ते प्रत्यक्ष राजकारण आणि समाजकारण ह्यांचीच सांगड घालणारी होती. पण आजचं जे आहे, जे युग आहे, हे स्क्रीनचं युग आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला आता वागणं हे खूप जरुरीचं आहे आणि बदल घडून आला पाहिजे. घाबरून आणि दबून राहिलो तर ही नावं फुसली जातील. आज काळाच्या ओघामध्ये खूप नावं फुसली गेली आहेत. आता जे चालू आहे त्याच्यामध्ये महात्मा फुलेंना फुसून टाकायचं काम चालू आहे जोरात. पण ते फुसून टाकू शकणार नाहीत कारण त्यांनीच सत्य युग उजागर केलेलं आहे ना. सत्याचा विचार काय असतोय महात्मा फुलेंशिवाय कोण सांगूच शकणार नाही. आणि हेही करायचं काम एन डी पाटलांनी केलं. एन डी पाटील जर नसते असते तर साहित्य संस्कृती याच्यामध्ये यदी फडक्यांना बसवलं नसतं आणि त्याच्या आधीच्या लोकांनी
साहित्य संस्कृती मंडळातर्फे जे संपूर्ण समग्र साहित्य आणलं महात्मा फुलेंचं, ते केवळ आणि केवळ एन डी पाटलांमुळे आलेले. प्रबोधनकार ठाकरेंचं आलं ते सुद्धा एन डी पाटलांमुळेच साहित्य आलेलं आहे. कारण एन डी पाटलांना नक्की माहिती होतं विचाराची ताकद काय असू शकते आणि ते विचार राजमान्य करण्याची ताकद, आणखीन त्याची जी वेळीच जे तत्परता दाखवायची होती ती एन डी पाटलांना दाखवली असल्यामुळे आपल्याला ते आज उपयुक्त पडतं. ते ढालीसारखं वापरू नका, ते तलवारीसारखंच वापरलं पाहिजे. आपल्याला संरक्षण कशाला करायचं आहे? आपल्याला सत्य सांगायला ते ठामपणे सांगितलं पाहिजे. आणि त्या हिमतीने आपण जर काम करू शकलो तर आपण खूप पुढे जाऊ आणि चांगल्या ताकदीने काम करू असं वाटतं. कारण आपल्याकडे जी महामानवाची मोठी जी ही आहे परंपरा आहे, नाना पाटील असतील, आपले भाऊराव पाटील असतील, अण्णाभाऊ साठे असतील, वेगवेगळ्या लोकांनी जे काम केलं, पंजाबराव देशमुख आहेत, प्रचंड ताकदीने काम केलेलं आहे. शिक्षणावरती, शेतीवरती, ह्या विषयांवरती जे काम करणारी माणसं आहेत त्यांची चरित्र आपल्या लोकांपर्यंत पोहोचवणं इतकं तरी आपण काम केलं. शेवटी कसं असतं की आपण रोजच्या रोज आकडेवारी बदलत असते, तपशील बदलत असतो, पण विचार बदलत नसतो. त्या आकडेवारीकडे, त्या प्रसंगाकडे कुठच्या नजरेने पाहायचं ही नजर आपण द्यायचं काम आपण केलं पाहिजे. आपण डोळे देऊ शकत नाही पण दृष्टी देऊ शकतो, दिशा देऊ शकतो. कुठल्या दृष्टीने पहा त्याच्याकडनं, डोळे कोण कोणाला काढून देणार, तर पण दृष्टी देऊ शकतो. ते काम एन डी पाटील आणि या बाकीच्या लोकांनी केलं. त्यांच्या गोष्टी, त्यांचे संघर्ष हे सगळं पुस्तक रूपाने झालेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये जे आपण काम करू ते प्रत्यक्षामध्ये काम आपल्याला खूप ताकदीने केलं पाहिजे. अन्यथा ह्या लोकांनी केलेलं काम ताकदीने पुसण्याचं काम आता महाराष्ट्रामध्ये पण सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे निवडणुका झाल्या, तंत्रज्ञान आलं, ह्या तंत्रज्ञानामध्ये सर म्हणतात त्याची झेनजी आहे, अल्फाजी आहे, हे सगळे अडकलेले आहेत. पण ती सगळ्या फसवणुकीतून अडकलेले आहेत. तुम्हाला सुरी दिली तर डॉक्टरच्या हातात चाकू असेल, सुरी असेल, तो ऑपरेशनसाठी वापरेल. आणि दरोडेखोरांच्या हातात सुरी असेल तो धाक दाखवण्यासाठी वापरेल. आज धाक दाखवण्यासाठी ती सुरी वापरली जाते. ज्ञान तेच आहे, माध्यम तेच आहे, त्याचा वापर कसा करतात. म्हणजे ज्या गायत्री मंत्र जो होता तो इतरांनी कानात नुसता ऐकला तरी शिसं घालायचे, इतकं त्या गायत्री मंत्राची होती ताकद की इतरांनी तो ऐकायचा सुद्धा नाही. पण तोच आपलं जेव्हा मोबाईल ट्यून आली, सुरू झाली, तो गायत्री मंत्र ओम नमो भुर्ग 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 चालू झालं. म्हणजे कशा पद्धतीने त्याचा विक्रय होतो ते बघा. आणि त्याला आपण बळी पडायचं का? आणि त्या बळी पडणाऱ्यांचं आपण कौतुक करायचं की त्याची निंदा करायची? तर मला असं वाटतं की आपण ठामपणे जोपर्यंत निंदा करत नाही, भाषा वेगळी असू शकेल पण ती निंदा कठोरपणे केली पाहिजे असं मला वाटतं. आणि ती निंदा जर आपण करत असेल तर एन डी पाटलांचं जे काम आहे, त्यांच्या स्मृती आहे, हे जागवण्याचं आपण काम करू शकतो. आणि ते करणं हे खूप जरुरीचं आहे. एन डी पाटलांनी जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल, किंवा अजून प्रत्यक्ष रस्त्यावरचा संघर्ष असेल, शैक्षणिक संस्थांमधलं काम असेल, बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. असेच एन डी पाटलांसारखा एक विविध काम करणारा माणूस, एन डी पाटीलच म्हणा, त्यांनी काम केलेलं होतं. मी पत्रकार म्हणून त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की तुमचं काम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, मला तुमची मुलाखत द्या. ते म्हणतात रोज 25 जण येतात माझ्याकडे मुलाखत मागायला, त्याचा उपयोग काय? मी सांगतो उपयोग कसा काय? आज आमच्या चित्रलेखामधून किंवा अजून देशोन्नतीमधनं आलं तर जवळजवळ ते 1,00,000 लोकांपर्यंत पोचेल. 10,000 लोकांना तुमच्यासारखं काम करावं असं वाटेल आणि प्रत्यक्षात 1,000 माणसं तयार होतील. म्हणजे रोज अशी मग 2,500 माणसं झाली पाहिजेत ना तयार. कोण तयार होत नाही. तुम्ही होणार का? मी खजील होतो आणि सांगतो मी नाही, मी काम करीन म्हणून. तसं तर म्हणाले ठीक आहे. आमचे वेगवेगळे आहेत डिपार्टमेंटचे इंचार्ज, जाधव सर आहेत, त्यांच्याकडनं शैक्षणिक समजून घ्या, कोणाकडनं सहकारावरती समजून घ्या, अजून सामाजिक अमुक अमुक वेगवेगळे काम आहेत, तेवढी सगळे डिपार्टमेंट इंचार्ज आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही काम समजून घ्या. मी त्यांच्याकडनं काम समजून घेतो
आणि सगळीकडनं सांगतात, सगळे डिपार्टमेंट इंचार्ज सांगतात की आमचं हे काम करायला आम्हाला 25 वर्ष लागलं उभं करायला, पण आज आमच्याकडे आराखडा तयार आहे. तुमच्यासारख्या माणसांनी मनापासून हे काम करायची तयारी दाखवली तर तुम्ही हे सगळं 25 महिन्यामध्ये उभं कराल. छाती ताठ होते. संध्याकाळी आल्यानंतर मी एन डी पाटील बसलेले असतात त्यांच्यासमोर येतो. ते जमिनीवरती बसलेले असतात. आपल्या बैठका ही दुसरा ठरवत असतो, स्वतः नाही ठरवत. सत्संगाला गेला तर सतरंजीवरती पण बसाल, पण अशा कार्यक्रमाला जर सोपा जरी ठेवलं ना तरी येतील की नाही खात्री नाही लोकांची. बैठका दुसरा ठरवतात. लग्न त्या नवरा बायकोचं, आपण कशाला सोफा सेट पाहिजे आपल्याला, त्या त्यांच्यासाठी ठीक आहे, पण आपल्या बैठकाही दुसरे ठरवतात. त्या पद्धतीने ते मातीत बसलेले असतात जमिनीवरती. मलाही नाईलाजाने जमिनीवरती बसावं लागतं. मी त्यांना सांगतो की तुमचं हे सगळं काम बघितलं आणि मला खात्री आहे मी 25 महिन्यामध्ये हे काम तुमच्यासारखं उभं करून दाखवीन. ते म्हणतात ठीक आहे, करा, जरूर करा, आनंद आहे मला, एक तरी माणूस तयार झाला. तो म्हणाले की लागा कामाला. म्हटलं कामाला लागतो, पण मला तुम्ही एक काहीतरी उपदेश का द्या, संदेश द्या. कारण का 25 महिन्यानंतर मी काम उभं करीन तुमच्यासारखं. मग तुमच्याकडे आता जसे मुलाखतीसाठी पत्रकार येतात तसे माझ्याकडे सुद्धा पत्रकार येतील. मग पत्रकारांना आल्यानंतर मला एक प्रेरक वाक्य असं काहीतरी लागेल. हे वाक्य मला संदेश दिला अमुक अमुक, आणि त्यामुळे मी हे काम उभं करू शकलो. एन डी पाटील माझ्या खांद्यावरती हात ठेवतात आणि सांगतात, मी उपदेश द्यायला मी काय बुवा महाराज नाही आहे, संदेश द्यायला मी काय पट्टीचा राजकारणी नाही आहे, आणि एका वाक्यात काय सुभाषित देण्यासाठी मी काय मॅनेजमेंटवाला गुरु नाही आहे. ते मॅनेजमेंट गुरुचं काम, कुठली तरी सुभाषितं घ्यायची, काय एक क्षण असतो सांभाळायचा, एक क्षण असतो भाळायचा, आणि आयुष्य असतं सांभाळायचं. म्हणजे बाईबद्दल, पत्नी नवरा बायकोंच्या संबंधाबद्दल. तर हे असे काहीतरी लिहिणारी लोक असतात, छान छान वाक्य बनवतात, कलाबुतू वाक्य बनवतात. आपल्याला छान छान वाटतं, वा वा काय काय वाक्य, काय साहित्य. ह्याला साहित्य म्हणत नाही, हे माणसाचं साहित्य नाही आहे, हे फसवणारं साहित्य. तर त्यानुसार ते सांगतात की मी काय अशातला कोणी नाही आहे. मी खूप तगादा लावतो, नाही नाही मला काहीतरी सर सांगाच म्हणून तुम्ही उपदेश द्या, संदेश द्या, किंवा एखाद्या मॅनेजमेंट गुरुसारखं एखादं वाक्य द्या. शेवटी ते कंटाळतात, ते उठतात. उठल्यानंतर मी पण उभा राहतो. उभा राहिल्यानंतर पहिलं काय करतो तर बुडाला लागलेली माती आहे ती झटकतो. ते माझ्या खांद्यावरती हात ठेवतात, आणखीन म्हणतात की तुम्हाला उपदेश हवा होता, संदेश हवा होता, मॅनेजमेंट गुरुसारखं वन लाईन काहीतरी विचार हवा होता, तो आता देतो. अहो तुम्ही इथली बुडाला लागलेली माती घेऊन जाऊ शकत नाही तर आमची मती काय घेऊन जाणार. माझं असं झालं नाही, तुमचं असं होऊन देऊ नका, हे महत्त्वाचं आहे. तुमच्याबरोबर आणली असती घरातली 4 माणसं, काय हरकत होती. नातवाला सांगा ना, चला जायदाद पाहिजे असेल तर बरोबर आलं पाहिजे. पोऱ्याला सांगा घर तुझ्या नावावरती असलं आलं पाहिजे. कोण प्रेयसी असेल, कोण असेल, कोण या हिरोला घेऊन या, पुरुष असेल प्रेयसीला घेऊन या, बहिणीला घेऊन या. प्रॉब्लेम काय. अगदीच झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणून लिहायचं, लोकांना खरंच वाटेल भिंत भिंत चालवणार आहेत का. हे करा ना, हे एन डी पाटलांनी केलेलं आहे. प्रॉब्लेम काय आपल्याला, बरोबर आपल्याला 2 माणसं आणायला, 2 मित्र आणि 2 घरच्या माणसं आणायला अडचण काय आहे. तुम्ही प्राध्यापक असाल, शिक्षक असाल, कोणी असाल, तुमच्या पगारावरती घर चालतं ना. मग या शाळेतनं मिळणारा जर पैसा चालत असेल, ह्या संस्थेतनं मिळणारा पैसा चालत असेल, तर आपल्याला विचार तो चालत का नाही. त्या विचारांची कधी गद्दारी करू नका. खूप कष्ट करून ह्या माणसांनी उभं केलेलं आहे. एक झाड असतं, पक्षी आहे, माझ्या कल्पनेतला पक्षी आहे, प्रत्यक्षातला पक्षी नाही तो. तो पक्षी आहे, तो ठरवून एन डी पाटलांना जर करायचं असलं असतं तर वेगळं काही केलं असतं, खूप पैसा कमावला असता, उत्तम अर्थतज्ञ झाले असते, उत्तम अनेक गोष्टी केल्या असत्या. पण भाऊराव पाटलांनी केलेलं काम त्याने आपलं मानलं आणि पुढे नेलं. तो पक्षी आहे, तो ठरवून झाड शोधतो, ते पण कसं, काट्या काट्याचं. प्रचंड काटे असतात त्याला, आणि त्या काट्यामध्ये लटकतं ते पाखरू, आणि ते उलटं लटकतं,
आणि काटे आपल्या हृदयामध्ये पोचून घेतं आणि जितकं काटे त्याच्या हृदयामध्ये आतमध्ये जातात तेवढं त्याच्या गळ्यातून चांगलं सुरेल गाणं येतं. ते पाखरू म्हणजे एन डी पाटील, ते पाखरू म्हणजे महात्मा फुले, ते पाखरू म्हणजे भाऊराव पाटील, ते पाखरू म्हणजे आमचे राजश्री शाहू महाराज. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवायला किंवा जे पोचवत असेल त्यांना साथ द्यायला मागे राहू नका, पुढे जा, भलं होईल. नमस्कार. मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो. थोडं लाईट फार काय कडक बोललो नाही, थोडक्यातच बोललो, कारण कुलगुरू आहे. मला वाटलं की ते खरे माझ्या नंतर बोलले असते तर बरं झालं असतं, कारण ते 5 विद्यापीठांचे कुलगुरू आहेत. कदाचित त्यांनी माझा पंचनामा व्यवस्थित केला असता. तर इथून पुढे टाळा आहे. या ना 4 माणसं घेऊन. लग्नाला कसं आपण सहपरिवार जातो का, बाहेर सगळा जास्त दिलेला असतो म्हणून वसूल करायला जेवायला जातो काय? मग हे भौतिक जेवण समजा ना. प्रॉब्लेम काय आपला, आपण घाबरतो म्हणून पोथीवाद्यांचं हे होतं आपलं काय म्हणतात त्यांचं फावतं. इथे पुस्तकं असतील, घ्या विकत, एक स्वतःसाठी घ्या. आहेत ना पुस्तकं, हे तुमची एन डी पाटलांचीच आहे, ती एक घ्या. 4 पुस्तकं ठेवा, लग्नाला देऊन टाका आहेर म्हणून, जाऊन दे त्याच्या घरी. आपल्याकडे खूप आहे, आपल्याकडे शाहू फुले आंबेडकरांचं पुस्तक असेल तर उलटं ठेवतात हा, आणि पोथी असेल ती सुलटी ठेवतात. आपल्याकडे वाईट परिस्थिती आहे. वाहतोई दुर्वांची याच्यामध्ये नाटकामध्ये एक वाक्य आहे ना, त्याच्यामध्ये त्या नाटका बाळ कोलटकरांच्या नाटकामध्ये वाक्य आहे, दुर्गंधी जी असते, दुर्गंधी जी असते ते 5 किलोमीटर वरनं हवेनी वाऱ्यानी नाकापर्यंत सहज येते, परंतु सुगंधासाठी कानातला फाया नाकापर्यंत नेण्याची सुद्धा आम्ही तसदी घेत नाही. ही तसदी घ्या. त्या हरणासारखं मरू नका. कस्तुरी मृग असतो ते वास घेत गावभर फिरतं. आपलं आहे, तुझं आहे, तुझं पाशी, पण जागा चुकल अशी. हे सांगा आपल्याला. रोज आपण 10 माणसांना का नाही सुधारू शकत, 10 मुलांना का घडवू शकत नाही विचारांच्या मागे. हे करा. तुम्ही उत्तम शिक्षक, उत्तम प्राध्यापक किंवा उत्तम लोकशिक्षक व्हाल ह्या, आणि त्याच्यामधूनच आपल्याला एन डी पाटलांच्या स्मृतीला कायम उजाळा मिळेल. आणि हे काम TS पाटील सर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, जाधव सर असतील, सगळे मान्यवर असतील, त्यांनी पुढे न्यावं. माझी साथ राहील. धन्यवाद. नमस्कार.